नवनगर विद्यालयाच्या आपल्या पूर्व माध्यमिक विभागात असलेल्या विद्यार्थ्यांच्या 5वी ते 7वी दोन्ही माध्यमाचे पालक आज इथे उपस्थित आहेत। सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। आपण दोघं मिळून आपल्या पाल्याच्या आमच्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आपण त्यांच्या आरोग्याची काळजी घेणार आहोत। जसं आपण शैक्षणिक विकासासाठी आपण महत्त्वपूर्ण काम करत असतो, विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व घडावं यासाठी त्यांचं आरोग्यही तितकंच महत्त्वाचं आहे। आणि त्यासाठी आपण जी आरोग्य तपासणी करून घेतली विद्यार्थ्यांची, त्या संदर्भातल्या या अहवालाच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत। आजच्या कार्यक्रमाचं, या बैठकीचं प्रास्ताविक आणि आपल्या वैद्य डॉक्टर यांचं परिचय स्मिताताई यांनी करून द्यावं असं मी त्यांना विनंती करते। धन्यवाद आंबेडकरताई। सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। विद्यार्थ्यांचा जेव्हा आपण सर्वांगीण विकास असं म्हणत असतो तेव्हा विद्यार्थी आनंदी असला पाहिजे असं आपण नेहमी म्हणतो। आणि त्या सर्वांगीण विकासनामध्ये त्याचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक कौशल्य विकसन या स्तरावरती तो कसा घडत जाईल आणि त्यातून त्याला आनंद कसा मिळत जाईल असा आपण विचार करत असतो। शारीरिक क्षमता तपासून घेण्याच्या दृष्टीने आतापर्यंत विभागामध्ये उपक्रम होत होते, पण यावेळेस दरवर्षी जरी आरोग्य तपासणी होत असली तरी सुद्धा यावेळेस त्याला अनेक प्रकारचे आयाम आपण जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे। 21 डिसेंबर रोजी आपल्याला माहिती, आपल्याला सूचना आली होती की विद्यार्थ्यांनी अनुपस्थित राहू नये, यावेळेस आरोग्य तपासणी असणार आहे। पण त्याचा फॉलोअप म्हणून पालकांना काही फॉर्म आपण भरायला दिलेले होते आणि त्याचा आपण फॉलोअप घेत होतो की हिमोग्लोबिन तपासून घ्या, त्याच्या सवयी त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करा, अशा प्रकारच्या सूचना आपण सतत देत होतो। आणि मग ज्या पालकांनी फॉर्म भरले तेव्हा त्यांना लक्षात आलं असेल की विद्यार्थ्यांचा आपण पालक म्हणून किती प्रकारे विचार करायला पाहिजे। तसाच विचार आम्हाला सुद्धा शिक्षक म्हणून विद्यार्थी आपल्या समोर असताना त्याच्या आरोग्याच्या दृष्टीने कसा करायला पाहिजे हा सुद्धा आम्हाला करायला लावला। आणि सगळ्या वैद्यांनी फक्त पालकांनाच नाही तर वर्ग शिक्षकांना सुद्धा त्या विद्यार्थ्याची निरीक्षणं नोंदवणारी, आरोग्याच्या बाबतीतली काही निरीक्षणं असतील ते नोंदवणारा फॉर्म भरण्यासाठी सांगितलेलं होतं। आणि ही पूर्वतयारी आपण आरोग्य तपासणीच्या बाबतीत करून घेतलेली होती। आणि ॲक्च्युअल जो प्रत्यक्ष दिवस होता त्या दिवशी विद्यार्थ्यांची 4 स्तरावरती ही तपासणी झालेली होती, ज्यामध्ये आपण म्हणू जनरल तपासणी होती, आयुर्वेदिक दृष्ट्या त्या विद्यार्थ्याची तपासणी करण्यात आली, मुलांच्या बाबतीत जेनायटो युरिनल अशी एक तपासणी झाली, आणि डेंटल दातांच्या बाबतीत तुम्हाला माहिती नेहमीच अनेकांच्या समस्या असतात तर त्याची सुद्धा तपासणी करण्यात आली 21 डिसेंबरला। आणि 22 डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांची डोळ्यांची सुद्धा तपासणी करण्यात आली। आणि मग फक्त तपासणी झाली आणि विद्यार्थ्यांना तुम्ही बघितलं असेल हातावरती काही स्टार दिले, स्माइली दिले, विद्यार्थ्यांशी काही संवाद साधला गेला। आणि प्रत्येक तपासणीमध्ये जे 35 डॉक्टर, एकूण 502 विद्यार्थ्यांची तपासणी झाली आणि या 35 डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना एक गुणवत्तापूर्वक वेळ आपण असं म्हणू प्रत्येकाशी ते हितगुज अशा पद्धतीचं साधत होते आणि तो विद्यार्थी कसा व्यवस्थित त्यांना उत्तर देईल याची सुद्धा या तपासणी दरम्यान काळजी घेतली गेली। आणि मग ही फक्त तपासणी होऊन थांबायचं नाही तर त्याचा एक रिपोर्ट काय नेमकं आहे बाबा आपल्या विद्यार्थ्याची या बाबतीतली सुधारणा हे सांगण्यासाठी आपण एक अहवाल, वैद्यकीय अहवाल सुद्धा 25 तारखेला विद्यार्थ्यांकडे प्रिंटच्या स्वरूपामध्ये दिला। मग आता याच्या आधीचा अजून एक टप्पा असा घडला की फक्त विद्यार्थ्यांशी म्हणजे मुलांशी
डॉक्टर पराग पाटील यांनी जेनॅटोयुरिनल याविषयीच्या ज्या त्यांच्या समस्या आहेत किंवा त्याच्याविषयीचं मार्गदर्शन असं सुद्धा एक सत्र घेण्यात आलेलं होतं. आणि आता पालकांनी माझ्या विद्यार्थ्याच्या पाल्याच्या बाबतीत ही आरोग्य तपासणी झालेली आहे आणि मग पुढचा टप्पा काय अशा विषयीचं ओरिएंटेशन दृष्टिकोन डेव्हलप व्हावा म्हणून आपण आजची ही पालक बैठक आयोजित केलेली आहे. आणि आजच्या पालक बैठकीमध्ये या सगळ्याचा ज्यांनी लीड घेतलेला आहे असे 3 वैद्य आपल्याकडे आज मार्गदर्शनासाठी आलेले आहेत. कारण ती एक तळमळ होती, म्हणजे ती त्यांच्या बोलण्यातून आम्हाला जाणवत होती की विद्यार्थ्यांची फक्त तपासणी करून संपत नाही तर ह्याचा फॉलोअप घेणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि मग काही अब्सेंट विद्यार्थी होते, काही विद्यार्थ्यांच्या रिपोर्टबाबत पालकांशी संवाद करणं अपेक्षित होतं, काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत सततचा पाठपुरावा अपेक्षित आहे. अशा प्रकारचा सगळा फॉलोअप या वैद्यांनी घेतलेला होता आणि आज ते या सगळ्याचा जनरल तुमच्यासमोर एक पट निर्माण दाखवण्यासाठी आज ते आवर्जून उपस्थित आहेत. मी त्यांच्या उपस्थितीबद्दल आनंद व्यक्त करते. आपल्याकडे डॉक्टर श्रीकांतराव हे डेंटिस्ट आलेले आहेत आणि ते आपलेच माजी विद्यार्थी आहेत आणि दरवर्षी पूर्व प्राथमिक विभागापासून ते माध्यमिक विभागापर्यंत आपल्याकडे या चाचण्या होत असतात. सुमारे 2,500 विद्यार्थी आहेत आपले आणि त्यांची टीम ही आपल्या मदतीला नेहमीच उपस्थित असते. आपली जी पूर्ण टीम होती त्याच्यामध्ये डॉक्टरांची जी टीम होती त्याच्यामध्ये 10 डॉक्टर हे आपले माजी विद्यार्थी होते आणि तसेच डॉक्टर श्रीकांतराव सुद्धा 1996 या बॅचचे माजी विद्यार्थी आहेत. त्यामुळे त्यांनी ही टीम तयार केलेली आहे, त्यांचे नेहमी सहाय्य देतात, त्याबद्दल खरोखरच मनापासून आनंद व्यक्त करते. क्रीडाकुल जेव्हापासून स्थापन झालं असेल माझ्या मते तेव्हापासूनच विद्यार्थ्यांच्या आरोग्याबद्दल दक्षता सांभाळली जाते त्या विभागामध्ये आणि त्याचा पुढाकार घेणाऱ्या डॉक्टर मेघाताई देवळेकर या 20-25 वर्ष यामध्ये कार्यरत आहेत की जी आयुर्वेदिक दृष्ट्या तपासणी करत असतात आणि विद्यार्थ्यांचं ते फॉलोअप त्यांचा चालू असतो. आणि हे पालकांपर्यंत कसं जायला पाहिजे, या आरोग्य तपासणीचा फॉलोअपचं एक स्ट्रक्चर असं असलं पाहिजे अशी संकल्पना घेऊन यामध्ये उतरलेल्या अशा डॉक्टर दीप्तीताई धर्माधिकारी या सुद्धा आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. या सगळ्यांच्या उपस्थितीबद्दल आनंद व्यक्त करते आणि पुढची सूत्र आंबेकर ताईंकडे देते. धन्यवाद. आज आपल्याला स्मिताताईंनी सांगितलं त्याप्रमाणे 25 तारखेला विद्यार्थ्यांकडे एक त्यांचा तपासणीचा अहवाल दिलेला आहे. आपण तो पाहिला असेल, पण त्यात नेमकं आणखीन काय अपेक्षित आहे हा अहवाल या सर्व वैद्यांनी संगणकाच्या माध्यमातून कशा प्रकारे तयार केला, त्यातून आणखीन आपलं काय सहकार्य अपेक्षित आहे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने याविषयीचं काही आपलं मत आणि याविषयीचा अहवाल आपण कसा पाहावा, त्यात काय पाहणं आपण अपेक्षित आहे याविषयी सौ दीप्तीताई आपल्याशी बोलतील. मी त्यांना विनंती करते की आमच्या सर्व पालकांना त्यांच्या पाल्याच्या दृष्टीने या अहवालाकडे आपण काय दृष्टीने पाहावं असं पालकांना मार्गदर्शन करावं. नमस्कार. तपासणीनंतर निकाल किंवा परीक्षेनंतर त्याचा रिझल्ट हे शाळेमध्ये आपली मुलं असताना आपल्या सगळ्यांसाठीच खूप कॉमन आहे. हे असं होतच असतं, कुठलीही टेस्ट झाली की त्याचा रिझल्ट हा येतच असतो. पण आपल्या एकूण गटाची जी संपूर्ण तपासणी झाली त्याचा गटाचा असा जर का रिझल्ट बघितला तर हा रिझल्ट खूप छान आहे. आजारांचं प्रमाण कमी आहे, मुलं खरोखरच आरोग्यपूर्ण अशी वाटतात. ही यांचं जे आरोग्याची आत्ताची स्टेटस आहे ही अशीच राहावी. ज्यांच्या बाबतीमध्ये सुधारणा अपेक्षित आहे त्या छोट्या छोट्या सुधारणांचे इनपुट्स तुमच्यापर्यंत पोहोचवता यावे आणि हे जे हेल्थ स्टेटस आजच्या वर्षी आहे हे पुढच्या वर्षी अजून चांगलं दिसावं. ह्यासाठी काय करता येईल हे थोडक्यात ज्या कागदावरती लिहून दिलेलं आहे तो कागद म्हणजे हा आज आपल्यापर्यंत आलेला किंवा 25 तारखेला आपल्यापर्यंत आलेला आरोग्य तपासणीचा निकाल आहे. आत्ता जसं ताईंनी सांगितलं तसं वेगवेगळ्या फील्डमधल्या 35 डॉक्टर्स एकत्र आले होते आणि त्यांच्या
मदतीने ही सगळी आरोग्य तपासणी पार पडलेली आहे. आपल्या सगळ्यांना जसे गुगल फॉर्म दिले होते तसेच गुगल फॉर्म्स आपण डॉक्टरांसाठी सुद्धा तयार केलेले होते. डॉक्टर त्यांच्या नोंदी या गुगल फॉर्ममध्ये नोंदवत होते आणि प्रत्येक मुलाला चेक केल्यानंतर त्या मुलाबद्दल जर का काही विशेष कमेंट असेल त्या मुलाच्या हेल्थ स्टेटसबद्दल की हे आवर्जून झालंच पाहिजे असा जिथे जिथे येत असेल अशा गोष्टी वेगळ्या हायलाईट करून ठेवल्या गेलेल्या आहेत. हे सगळे रिपोर्ट्स एकत्र केल्यानंतर आता हा झाला एका गटाचा रिपोर्ट. पण आता गटाच्या पुढे जाऊन माझ्या वैयक्तिक बाबतीमध्ये माझ्या मुलाच्या बाबतीमध्ये हा नक्की रिपोर्ट काय आहे, त्याच्यामध्ये लिहिलेल्या गोष्टींचा नक्की मी काय अर्थ घ्यायचा आहे आणि मी त्याच्यावरती काय करायचं आहे हे थोडक्यात बघण्यासाठी आज आपण आत्ता इथे जमलेलो आहोत. माझ्या मते आपल्यापैकी प्रत्येकाकडे आत्ता जो स्क्रीनवरती दिसतो आहे असा रिपोर्ट हा सगळ्यांच्याकडे आलेला आहे. डॉक्टरांनी जो रिपोर्ट जनरेट केला हा रजिस्ट्रेशन नंबरला डोळ्यासमोर ठेवून केलेला आहे. मुलांच्या आय कार्डवरती त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर असतो आणि हा रजिस्ट्रेशन नंबर या संपूर्ण सिस्टीममध्ये कॉमन होता. कारण नाव जर टाकलं तर नावामध्ये स्पेलिंगचे गोंधळ होतात. मराठीत वेगळं होतं, इंग्रजीमध्ये वेगळं होतं, कुठे आय होतं, कुठे डबल ई येतं आणि मग ते रिपोर्ट्स एकत्र करायला गडबड होते. हे सगळं कन्फ्युजन टळावं यासाठी आपण रजिस्ट्रेशन नंबर हा एक मधला मार्ग असा ठेवलेला आहे. आणि नाव जे आहे त्या रिपोर्टवरती आपल्या मुलाचं नाव जे आपण जसं लिहिलं होतं ते जशाला तसं इथे कॉपी पेस्ट झालेलं असणार आहे. त्याच्यामुळे जर नावामध्ये थोडेफार फरक असतील की अहो ताई नाही हे असं नाही, आमचं नाव असं आहे, इथे हे अक्षर हवं होतं, हे जे छोटेसे गोंधळ गडबड असेल समजा नावामध्ये तर ती त्याच्यावरून रिपोर्टमध्ये काही बदल घडलेला नाही आहे. आपला जो रिपोर्ट आहे हा आपल्या मुलाच्या रजिस्ट्रेशन नंबरनुसार तयार झालेला आहे. आत्ता आपल्याला जे जे दिसतंय त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या बाबतीमध्ये हाईट असेल, वेट असेल, मुलाची आत्ताची उंची किती आहे, आत्ताचं वजन किती आहे, हे आपल्याला जेव्हा पुढच्या वर्षी परत त्याची टेस्ट होईल त्यावेळेला टॅली करण्याच्या दृष्टीने जास्त उपयोगी पडणार आहे. इथे एक प्रश्न असा येऊ शकतो की जनरली सगळीकडे हाईट वेट बघितल्यानंतर BMI बघितला जातो, म्हणजे बॉडी मास इंडेक्स बघितला जातो आणि मग त्याच्यानुसार ठरवलं जातं की मुलाचं वजन प्रमाणात आहे किंवा नाही. पण हा जो BMIचा कन्सेप्ट आहे हा जरी मॉडर्न मेडिसिननी मांडलेला असला तरी आयुर्वेदानुसार प्रत्येक मूल हे वेगळं वेगळं असतं. प्रत्येक मुलाची प्रकृती वेगळी असते. अगदी सोप्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर जो मुलगा वात प्रकृतीचा असेल त्याचा कधीच BMI त्या नॉर्म्समध्ये बसणार नाही, म्हणून त्याला माल नरिश म्हणायचं, म्हणून त्याला कुपोषित म्हणायचं, हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे आपण इथे फक्त हाईट वेट इतकंच मेन्शन केलेलं आहे. आणि हे जे वजन आहे, ही जी उंची आहे, त्याच्या पुढच्या वर्षीचे ज्या वेळेला आपण टेस्टिंग करू त्यावेळेला त्याचं कंपॅरिझन त्याच्याच वजनाशी आणि उंचीशी आपण करूया. त्याच्यानंतर एक आपण टप्पा दिला होता की हिमोग्लोबिन चेक करूया. आपल्यापैकी किती पालक असे आहेत, आत्ता फक्त आपण हात वर करून एक छोटासा हे घेऊयात की किती जणांचं HB चेक करून झालेलं आहे आणि किती जणांना तिथे अशी कमेंट आलेली आहे की HB तपासणी आवश्यक. HB करूयात हात खाली. HB खूप कमी मुलांनी आपल्याकडे चेक केलेलं आहे आणि मुलांना जेव्हा विचारलं का रे तपासलंच का रक्त, तेव्हा नाही, का नाही तपासलं, भीती वाटते, रडू येतं, वेळ नव्हता, अशी खूप छोटी छोटी आणि क्षुल्लक कारणं होती. हिमोग्लोबिन हा एक जनरल आरसा असा की मुलाच्या रक्तामध्ये लोहाचं प्रमाण व्यवस्थित आहे ना, हिमोग्लोबिनचं प्रमाण व्यवस्थित आहे ना, याचा संबंध थेट आपल्या अभ्यासाशी येतो. हिमोग्लोबिन ऑक्सिजन वाहून नेत असतो. जर का तो ऑक्सिजन व्यवस्थित मेंदूला पोहोचला तर ते मूल त्याचा मेंदू चांगला काम करेल आणि मूल अभ्यासामध्ये सुद्धा चांगले रिझल्ट येईल. त्याच्यामुळे हिमोग्लोबिनची तपासणी ज्यांच्या बाबतीमध्ये आपण असं लिहिलंय की HB तपासणी आवश्यक आहे त्यांनी ती नक्की करून घेऊयात. मुलींच्या बाबतीमध्ये हिमोग्लोबिनची तपासणी ही जास्त महत्त्वाची ठरते. या वयामध्ये 5वी ते 7वीचा गट आहे. मुलींना नुकतेच पिरियड्स सुरू झालेले आहेत, नुकतेच त्यांना मासिक पाळी यायला सुरुवात झालेली आहे. बऱ्याच मुलींच्या बाबतीमध्ये अशीही तक्रार असते की जास्त जातं अंगावरून, जास्त हेवी ब्लिडिंग होतं आणि मग असं जेव्हा होतं त्यावेळेला नक्की हिमोग्लोबिनचं स्टेटस काय हे बघणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ज्यांनी केली त्यांनी खूपच छान एकदम मस्त सहकार्य केलं, पण ज्यांची राहिली आहे त्यांनी ती नक्की करून घेऊया. पुढे गेल्यानंतर आपण खाली गेला, पुढे गेल्यानंतर हेल्थ रिमार्क्स असे 4 तिथे आपल्याला एकूण 5 पॅरामीटर्स दिसतात ज्याच्याबद्दल आत्ता स्मिताताईंनी सांगितलं. पहिला प्रश्न असा येतो की आयुर्वेदच का बरं, तुम्ही इथे इतकं आयुर्वेद का बरं इम्प्लिमेंट करता आहात. तर आयुर्वेद हा आपल्या प्रिव्हेंटिव्ह हेल्थसाठी, माणूस आजारी पडू नाही म्हणून खूप जास्त उपाय सांगणारं शास्त्र म्हणून सगळ्या जगामध्ये प्रसिद्ध आहे.
आयुर्वेद कधीच असं म्हणत नाही की आम्ही आजारी असणाऱ्या माणसांना दुरुस्त करू. आयुर्वेद म्हणतो की जो निरोगी आहे त्याचं आम्ही निरोगी पण टिकवू आणि जो आजारी आहे त्याच्यासाठी मग आम्ही पुढचं काम करू. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम हा आयुर्वेदाचा जो बेसिक आयुर्वेदाचं जे प्रिन्सिपल आहे ते आपल्याला आपल्या शाळेमध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट करता येऊ शकतं. हा क्रीडापूरचा 25 वर्षांचा अनुभव आहे आणि म्हणून इथे आपण आयुर्वेदाच्या नॉर्म्सनुसार आपल्या मुलांची टेस्टिंग केलेली आहे. काय काय याच्यामध्ये जनरल रिझल्ट्स आलेले आहेत किंवा काय काय कमेंट्स आलेले आहेत आणि त्याचा मी काय अर्थ घ्यायचा आहे. काही जणांच्या बाबतीमध्ये अगदी स्पेसिफिकच आलेलं आहे की वजनाची वाढ अपेक्षित आहे, त्यांना वेगळ्या आहाराची गरज आहे आणि मग त्यांनी वेळ घेऊन यावं, भेटावं, आपण तो आहार सल्ला या मुलांना नक्की देऊ. काही मुलांच्या बाबतीमध्ये आलेलं आहे की कृमी चिकित्सा आवश्यक. कृमी म्हणजे जे आपल्याला वर्म्स ही एक कन्सेप्ट झाली की जंत असणं, जंत पडणं, एक अल्बेंडाझॉलचा डोस देणं आणि त्यांनी जंत पडून जाणं, ह्याच्याही पेक्षा वेगळं जाऊन कृमी ही एक वेगळी कन्सेप्ट आयुर्वेदामध्ये आहे जिचा संबंध थेट पचनाशी आहे. माझ्यापेक्षाही जास्त या विषयावरती पुढच्या टप्प्यात मेधाताई आपल्याशी बोलणारच आहेत. पण जिथेही कृमी चिकित्सा आवश्यक असं लिहिलेलं आहे तिथे नक्की ह्या गोष्टीचा आपण विचार हा नक्की करूया. ही का दिलेली असेल तर मग तिथे जाणवत असेल की खायला प्यायला व्यवस्थित देतोय तरी वजन वाढत नाही आहे. काहींच्या बाबतीमध्ये असं होतं आहे की वेगवेगळे स्किन इन्फेक्शन्स दिसत आहेत, काही काही स्किन डिसीजेस दिसत आहेत. काहींच्या बाबतीमध्ये असं दिसतं आहे की तोंड आलेलं आहे आणि ते रिपीटेडली येत आहे. तर काहींच्या बाबतीमध्ये असंही दिसतंय की केसांमध्ये आत्ताच कोंडाबिंडा व्हायला सुरुवात झालेली आहे. काहींच्या बाबतीमध्ये असं आहे की खाल्ल्यानंतर 2, 3, 4 वेळेला त्यांना टॉयलेटला जावं लागतं. या सगळ्या गोष्टींचा संबंध एकतर कृमी चिकित्सा आवश्यक या कमेंटशी आलेला आहे किंवा पचनसंस्थेसाठी औषधांची गरज अशा संदर्भातला एक शेरा आयुर्वेदिक जे रिमार्क्स आलेले आहेत त्याच्यामध्ये नक्की आलेला आहे. याच्याही पुढे जाऊन जर का इतर अजून काही वेगळे रिमार्क्स असतील, काही अजून वेगळे कमेंट्स असतील आणि याच्याबद्दल जर आपल्याला बोलायचं असेल तर आपण नक्की वैयक्तिक स्तरावरती पण बोलणार आहोत. त्याचाही आपण एक पॅटर्न डिझाईन करूयात. वर्ग शिक्षकांकडे नावं देणं आणि मग तशा टाईम स्लॉट अलॉट करून आपण त्या पालकांशी भेटण्याची पुढची टप्पा हा पण नक्की करणार आहोत. पुढचा मुद्दा आहे तो डेंटल. सगळ्यांना माहिती आहे की खूप वेगवेगळे त्याच्या दृष्टीने प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहेत. खूप जणांच्या बाबतीमध्ये याच्या संदर्भातल्या काही गोष्टी आहेत. ह्या काय आहेत ह्याच्याबद्दल नक्की आत्ता प्रिव्हेंटिव्ह काय करायचं या संदर्भात डॉक्टर श्रीकांतराव आपल्याशी बोलणार आहेत. पण इथे डेंटलच्या बॉक्समध्ये जी कमेंट असेल त्या कमेंटबद्दल ज्यांच्या बाबतीमध्ये गुड डेंटल हेल्थ अशी कमेंट आलेली नाही आहे किंवा इम्प्रूव्ह ब्रशिंग अशी कमेंट आलेली नाही आहे आणि त्याच्याऐवजी अनेक कंप्लेंट्स आलेल्या आहेत. जसं की टीथ डिके आहे, काहींना ॲडवाईस एक्सरे सांगितलं आहे, काहींना ॲडवाईस परफेक्टॉमी सांगितलेलं आहे. बरीच मोठी शास्त्रीय भाषेमधली ती कमेंट आहे. तिथे आपण डोकं न लावता आपला जो कोणी ओळखीचा डेंटिस्ट असेल त्याच्याकडे ते नेऊन दाखवणं आणि ती कार्यवाही करून पुढच्या वर्षीची जी हेल्थ स्टेटस असेल त्याची दातांच्या बाबतीमधली ती जास्त चांगली होईल या दृष्टीने प्रयत्न करणं एवढं नक्की करूया. घरामध्ये थांबून काय करायचं, दातांची काळजी कशी घ्यायची याच्याबद्दलचे इनपुट्स नक्कीच सर आत्ता आपल्याला देणार आहेत. पण ह्याच्या पुढचे ज्यांना इनपुट्स लागणार आहेत त्यांच्या बाबतीमध्ये ती कमेंट आहे. त्याचा थोडा गांभीर्याने आपण विचार हा नक्की करूया. जेनॅटो युरिनरी हा सेक्टर असा होता की याच्या बाबतीमध्ये असा एक प्रश्न येऊ शकतो की कशासाठी ही टेस्ट करायची, काय कारण आहे ही टेस्ट करण्याचं. शाळा गेली 12 वर्षांपासून टेस्ट ही करत असते आणि ह्या टेस्टमध्ये असं जाणवून आलेलं आहे की मुलांच्या बाबतीमध्ये मुलांची जी जननेंद्रिय असतात त्यांची व्यवस्थित काळजी समजा नाही घेतली गेली, तिथली स्वच्छता जर का नाही मेंटेन केली गेली तर लघवीच्या जागेच्या इथली जी स्किन असते ती स्किन चिटकून बसते आणि ती स्किन चिटकून बसल्यामुळे मुलांना लघवी करताना वेदना होऊ शकतात, त्या जागेवरती इन्फेक्शन्स क्रिएट होऊ शकतात, लघवी करताना तिथे फुगवटा निर्माण होऊ शकतो. आणि ह्या गोष्टी अशा आहेत की मुलं आता 5वी ते 7वीच्या वयोगटातली मुलं फारशी मोकळेपणाने बोलायला पण टाळतात. याच्याही पलीकडे पुढे जाऊन काहींच्या बाबतीमध्ये असं असतात की टेस्टीज ह्या खाली आलेल्या नसतात. ह्या छोट्या गोष्टी असतात आणि ह्या जर का लवकर लक्षात आल्या नाही तर पुढे भविष्यामध्ये ह्याचे दुष्परिणाम मुलांच्या बाबतीमध्ये हे खूप जास्त दिसतात. आणि याच्यामधल्या 80% गोष्टी अशा असतात की ज्या प्रिव्हेंटिव्ह मेजरमेंट्सनी क्युअर करता येतात. स्किन चिटकून बसणं हा जो कॉमन प्रॉब्लेम आहे ह्या प्रॉब्लेमसाठी ती स्किन हलत राहण्याच्या दृष्टीने काय केलं पाहिजे, ती स्किन तिथे चिकटणार नाही ह्यासाठी काय केलं पाहिजे या दृष्टीने आपण मुलांशी संवाद नक्की साधलेला आहे.
ज्यांच्या रिपोर्ट्समध्ये इथे नीड प्रिव्हेंटिव्ह मेजरमेंट असं आलेलं आहे, त्यांनी हे प्रिव्हेन्शन म्हणजे नक्की काय करायचं आहे तर मुलांशी या संदर्भामध्ये बोलायचं आहे. त्यांना पराग पाटील सरांनी खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं आहे की ही स्किन कशा पद्धतीने आंघोळीच्या वेळेला स्वच्छ करायची आहे, कशा पद्धतीने हलवायची आहे. टेस्ट करताना ज्यांच्या बाबतीमध्ये असं लक्षात आलं आहे की नाही आता ही स्किन हलणार नाही आहे, ही ऑलरेडी चिटकून बसली आहे किंवा आता इथे इन्फेक्शन पण झालेलं आहे, अशांच्या बाबतीमध्ये आपण मेडिकल ट्रीटमेंट आवश्यक आहे अशा पद्धतीचा सल्ला दिलेला आहे. मेडिकल ट्रीटमेंट आवश्यक आहे असाही एक सल्ला आहे आणि इमिजिएट मेडिकल तुम्ही कन्सल्ट करा असाही काहींच्या बाबतीमध्ये सल्ला हा नक्की आलेला आहे. असं ज्यांच्या बाबतीमध्ये रिमार्क आलेला आहे त्यांनी आपल्या फॅमिली फिजिशियनला भेटावं, त्यांच्या संपर्कातून कोणी सर्जन असतील तर त्यांना भेटावं आणि मुलांच्या बाबतीमधला हा जो प्रॉब्लेम तयार झालेला असेल तर तो वेळेतच क्युअर करून घेऊया. मी मगाशी म्हटलं तसं याच्यामध्ये 80% प्रिव्हेंटिव्ह मॅनेजमेंटचाच रोल आहे. पण जर का चुकून 20% आपण असू तर तो आत्ता करणं, लवकर करणं हे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने जास्त चांगलं असेल. त्याच्यामुळे जेनायटो युरिनरी या सेक्शनमध्ये आलेल्या ज्या कमेंट आहेत त्याच्यामध्ये जर का आपल्या याच्यामध्ये फक्त प्रिव्हेंटिव्ह मॅनेजमेंट असं असेल तर मुलांशी आज संवाद साधून ते कसं स्वच्छ ठेवायला सांगितलं आहे याच्याबद्दल फक्त विचार करायचा आहे. डोळ्यांच्या चेकअपच्या बाबतीमध्ये ज्यांना चष्मा लागण्याची शक्यता आहे अशांच्या बाबतीमध्ये मायोपिया किंवा हायपरमेट्रोपिया असे वैज्ञानिक किंवा शास्त्रीय शब्द आलेले आहेत आणि नीड मेडिकल हेल्प असं सांगितलेलं आहे. आपल्याकडे आपण केवळ स्क्रीनिंग केलं आहे की वाचता येतं आहे नाही येते, पण डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाऊन हा चष्म्याचा नंबर किती आहे ह्याच्या बाबतीमध्ये नक्की काय करायचं आहे, चष्मा लावण्याच्या दृष्टीने पुढे पुढे कसं जायचं आहे ही तपासणी करणं नक्की गरजेचं आहे. काहींच्या बाबतीमध्ये ज्यांना ऑलरेडी चष्मा आहेच अशांच्या बाबतीमध्ये हा चष्म्याचा नंबर नक्की काय आहे ह्याच्याबद्दल थोडा अवेअरनेस ठेवूयात. मुलं वाढीच्या वयामधले आहेत, त्यांचा चष्म्याचा नंबर सतत बदलणार आहे. एकदा चष्मा देऊन टाकला आणि मग आता बघू 10वी झाल्यावर असं होणार नाही. त्याच्यामुळे दर 6 महिन्यांनी तरी यांचीही डोळ्यांची टेस्ट झाली पाहिजे. या डोळ्यांच्या टेस्टमध्ये सुद्धा काही पालकांना आपण वैयक्तिक बोलवलं होतं ज्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला थोडंसं कन्फ्युजन होतं. अशाही पालकांशी वैयक्तिक स्तरावरती पहिल्या टप्प्यातला संवाद हा रिपोर्ट जनरेट करण्याच्या आधी पण झालेला आहे. ज्यांच्या बाबतीमध्ये तिथे नीड मेडिकल हेल्प आलेला आहे त्यांनी नक्की डोळ्यांच्या डॉक्टरांना भेटायचं आहे. अदरवाईज बाकी डोळ्यांची काळजी काय घ्यायची आहे, कशी करायची आहे, जसं आपण दातांच्या बाबतीमध्ये बोलणार आहोत तसं डोळासुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती कशी सांभाळायची या संदर्भातला सुद्धा मुलांशी संवाद हा पुढच्या टप्प्यामध्ये होणार आहे. ह्याच्याही पेक्षा वेगळं जाऊन पुढे जनरल हेल्थ म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्या मुलांच्या सगळ्या सिस्टीम्स व्यवस्थित काम करतायत ना, हार्टमध्ये काही गडबड नाही आहे ना, व्हिटॅमिन डिफिशियन्सीज कुठे नाही आहेत ना, किंवा मुलाच्या छाती चेक करत असताना कुठे क्रॅक्स येत नाही आहेत ना, कुठे काही वेगळे आवाज येत नाही आहेत ना, त्यांच्या बाबतीमध्ये काही वेगळे रेफरल द्यायचे आहेत का, अशा संदर्भामधलं जनरल हेल्थ चेकअप हे पण आपण केलं होतं. ह्याच्यामध्ये आलेल्या कमेंट्समध्ये जनरली काहींच्या बाबतीमध्ये रेफरल असे आलेले आहेत की जसं कार्डियाक रेफरल हा त्यातल्या त्यात महत्त्वाचा मुद्दा की जनरल हेल्थ चेकअप करणाऱ्या डॉक्टर्सना जर मुलांच्या हार्ट साऊंड्समध्ये काहीतरी गडबड जाणवली असेल किंवा छातीमध्ये कफ प्रचंड भरला आहे आणि त्याचं काहीतरी वेगळं रिफ्लेक्शन हृदयाचे आवाज ऐकताना आलेलं असेल तर अशांच्या बाबतीमध्ये नीड कार्डियाक रेफरल अशी कमेंट आलेली असेल. यांनी आवर्जून आपल्या फॅमिली फिजिशियनला हा रिपोर्ट दाखवायचाच आहे आणि त्याच्या पुढची तयारी काय करता येईल या संदर्भामध्ये त्यांच्याशी चर्चा करायची आहे. रेफरल कुठले दिलेत आपण, काही कार्डियाकचा रेफरल दिलेला आहे. काहींच्या बाबतीमध्ये स्किन इन्फेक्शन जरा जास्तच वाटलेले आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये स्किनसाठीचा रेफरल हा आपण दिलेला आहे. आणि याच्यापेक्षाही मग पुढे जाऊन काही मुलं अशी दिसलेली आहेत की जी पेल दिसत आहेत, ज्यांच्यामध्ये तो चार्म दिसत नाही आहे, जरा डल वाटत आहे, अशा मुलांच्या बाबतीमध्ये तिथे मग हिमॅटेनेमिक म्हणजे रक्तवाढीचा आहार द्यावा लागेल असं नक्की आहे. काहींच्या बाबतीमध्ये मल्टीव्हिटॅमिनचं सप्लिमेंटेशन द्यायचं अशी सुद्धा कमेंट आलेली आहे. पण नक्कीच हे माझं वैयक्तिक मत असेल की मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंटेशनवर लँड होण्याच्या आधी मुलांचा आहार हा संतुलित आहार हा कशा पद्धतीने आपल्याला डिझाईन करता येईल आणि कशा पद्धतीने मुलांना त्या वाटेवर नेता येईल याचा विचार हा आपण नक्की करूयात. आपली मुलांना जेवणाच्या बरोबरीने वेगवेगळ्या टॉनिक्सच्या गोळ्या देणं, वेगवेगळ्या व्हिटॅमिन्सच्या गोळ्या देणं, वेगवेगळ्या पावडरी दुधात टाकून देणं हा या संपूर्ण तपासणीचा उद्देश नक्कीच नाही. कुठलेही सिंथेटिक
प्रॉडक्ट्स मुलांच्या शरीरात घालण्यापेक्षा शक्यतो नैसर्गिक पद्धतीने मुलांची ही प्रतिकारशक्ती, मुलांचा हा आरोग्य, त्यांचा संतुलित आहार हा कशा पद्धतीने आपण इम्प्रूव्ह करत जाऊयात, कशा पद्धतीने चांगल्या स्केलवरती, चांगल्या स्तरावरती मुलांना आणूयात, त्याच्यासाठीचा हा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे जिथे जिथे नीड मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंट्स आलेलं आहे, जिथे जिथे ह्युमॅटायनेमिक्स देऊयात असं विषय आलेला आहे, अशा लोकांनी नक्की मुलांच्या आहारापर्यंत येऊन की खरंच मूल संतुलित आहार जेवतोय ना, मुलाच्या जेवणामध्ये जसं नैवेद्याचं ताट असतं तसं एकदा तरी जेवण येतंय ना दिवसभरामध्ये, की ज्याच्यामध्ये चटणी आहे, कोशिंबीर आहे, भाजी आहे, उसळ आहे, वरण आहे, भात आहे, पोळी आहे, लिंबू आहे, याचा एक थोडासा विचार करूयात. आणि हा जनरल प्रोटोकॉल मुलांशी बोलताना सगळ्यांसाठीच आपण म्हणतो आहोत, पण ज्यांच्या बाबतीमध्ये जिथे मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंटेशन असं कमेंट आली आहे त्यांनी ह्या गोष्टीचा विचार अशाही अंगाने नक्की करायचा आहे आणि तो लगेचच सुरू करता येण्यासारखी गोष्ट आहे. याच्या पुढचा टप्पा येतो की फिजिकल फिटनेस. ही डॉक्टरांनी केलेली टेस्ट झाली. केवळ माझे रिपोर्ट सगळे छान आहेत, माझी हेल्थ स्टेटस खूप छान आहे, माझं वजन उंची खूप सुंदर सुंदर दिसतं आणि आता ओके, तर असं न ठेवता आपण फिजिकल फिटनेसची अशी एक टेस्ट जी आपले क्रीडा शिक्षक दरवर्षीच घेत असतात आणि ह्या टेस्टमध्ये काय काय बघितलं जातं हे आत्ता आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलं आहे, ज्याच्यामध्ये एक्सप्लोजिव्ह स्ट्रेंथ ही बघितली जाते. म्हणजे मुळातच शरीरामधली ताकद किती आहे. उदाहरणार्थ जर का मला एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती उडी मारायची असेल तर मुळात बेसिक ताकद ही माझ्या पायाच्या मसल्समध्ये किती आहे, माझ्या मांड्यांमध्ये किती आहे, माझ्या पिंढऱ्यांमध्ये किती आहे, त्याला म्हणायचं एक्सप्लोजिव्ह स्ट्रेंथ. एका जागेवरून दुसऱ्या जागेवर, मग मी एका जागेवरून लांब उडी मारणं असेल, एखादी गोष्ट मी हातात धरून लांब फेकणं असेल, मग तो गोळा असेल, थाळी असेल किंवा काहीही असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण एक्सप्लोजिव्ह स्ट्रेंथ बघण्याच्या दृष्टीने वापरल्या होत्या. त्याचा पुढचा टप्पा येतो की CV इंड्युरन्स टेस्ट. मुलाचं हृदय हे किती छान काम करत आहे, मुलाच्या हृदयाची ताकद किती छान आहे. 4 राऊंड मारल्यानंतर, ग्राउंडला 4 राऊंड मारल्यानंतर त्याचं दमण्याचं प्रमाण किती आहे. दोरीच्या उड्या जर का मारायलाच लावल्या तर किती मारू शकतो. या वयातल्या मुलांनी 200 तरी सहज मारणं अपेक्षित आहे. तर तो खरंच मारू शकतो की नाही, का तिथे गडबड आहे, थोडं ह्याच्यावरती जास्त काम करावं लागेल. अशा सगळ्या गोष्टी विचारात घेऊन या आपण टेस्ट डिझाईन केल्या होत्या. पुढची दिसते ती M इंड्युरन्स टेस्ट. याच्यामध्ये मसल्समधला इंड्युरन्स नक्की किती आहे हे चेक करणाऱ्या पण काही टेस्ट आपण घेतल्या होत्या. ॲजिलिटी टेस्ट म्हणजे मुलाला एका दिशेवरती पळायला सांगितल्यानंतर तो चटकन दिशा बदलून फिरू शकतोय ना, ज्याच्यामध्ये त्याच्या पायाच्या मसल्स आणि त्याचा ब्रेन याचं न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन जे आपण म्हणतो ते ॲजिलिटी टेस्टमधून दिसून येतं, ते नक्की व्यवस्थित आहे ना, अशी बघणारी ही आपली टेस्ट होती. आणि सगळ्यात शेवटची होती ती फ्लेक्झिबिलिटी टेस्ट. मुलाच्या शरीरामधली लवचिकता आहे ना, या वयामध्ये माझं मूल शांतपणे बसून पाय पुढे करून हाताची बोटं पायाच्या बोटांना लावू शकतंय ना, इतकं सोपं आपण घरी जरी टेस्ट केलं तरी ही टेस्ट कळू शकेल. तर आता ह्या टेस्टमध्ये ज्यांना या 5ही सेक्टरमध्ये समाधानकारक असं उत्तर आलेलं आहे अशा पालकांचं खरंच मनापासून अभिनंदन. ज्यांना सगळ्या सेक्टरमध्ये एकदम छान समाधानकारक असं उत्तर आलेलं आहे त्यांनी नक्की समजावं की येस, आपलं मूल निरोगी आहे. इथे आपण क्रीडा शिक्षकांकडून जे त्यांना गुण मिळाले होते ते 5 टप्प्यांमध्ये विभागले होते. त्यातला 4 आणि 5 ह्या स्केलपर्यंत जी मुलं गेलेली आहेत त्यांना आपण समाधानकारक असं म्हटलेलो आहोत. आणि 3, 2, 1 ह्या टप्प्यावरती जी मुलं आहेत त्यांच्यासाठी त्या त्या अवयवांची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने कुठले व्यायाम प्रकार आपण घरी करून घेऊ शकू अशा व्यायाम प्रकारांचा उल्लेख हा आपल्या रिपोर्टमध्ये केलेला आहे. उदाहरणार्थ ज्यांना CV इंड्युरन्सची टेस्टमध्ये कमी मार्क असतील त्यांना आपण म्हटलंय की रोजचं पळण्याचा त्याचा काहीतरी सराव राहू द्या. काहींच्या बाबतीमध्ये आपण असं उत्तर दिलंय की दोरीच्या उड्यांचा सराव राहू द्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी पोहण्याचाही नक्की प्रयत्न करावा. काहींच्या बाबतीमध्ये असं आलेलं आहे की ज्यांची फ्लेक्झिबिलिटी कमी आहे त्यांना सूर्यनमस्काराचा अवलंब त्यांनी रोज नक्की करावा. हे का तर रिझल्ट कळलेला आहे, पण इम्प्रूव्हमेंट, कारण आपल्याला आपलं हेल्थ स्टेटस पुढच्या वर्षी परत चेक करायचं आहे, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट नक्की व्हायला पाहिजे. आणि ती इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आपण आपल्या वैयक्तिक लेवलवरती मी पालक म्हणून काय करायचं याची उत्तरं या फिजिकल फिटनेस टेस्टमध्ये देण्याचा प्रयत्न शाळेने केलेला आहे. असा हा सगळं एकूण हेल्थ रिपोर्ट आहे. जनरली असं असतं की टेस्ट करा म्हटलं की भीती वाटते, नको काहीतरी निघालं तर कशाला, त्याच्यापेक्षा टेस्टच करायला नको. पण काहीतरी निघालं तर ही भीती प्रत्येकाच्याच मनात असते. पण एवढ्या सगळ्या टेस्ट झाल्या आणि काहीच निघालेलं नाही आहे, माझं मूल एकदम छान निरोगी आहे, हा आनंदसुद्धा खूप छान असतो. माझ्या मते हा आनंद आपल्या ह्या गटामधल्या बऱ्याच पालकांना मिळालेला आहे.
हेल्थ रिपोर्टबद्दल अनेकांच्या मनामध्ये वैयक्तिक स्तरावरती हा रिपोर्ट गेलेला आहे. अनेकांच्या मनामध्ये प्रश्न असणार आहेत की अहो तुम्ही हे लिहून दिलंय म्हणजे मी नक्की काय करायचं आहे, तुम्ही सांगितलं याच्याही पेक्षा हे वेगळंच माझ्या रिपोर्टमध्ये काहीतरी आलेलं आहे. अशांनी नक्की भेटूया. त्यासाठीची सिस्टीम स्मिताताई शिवराजदादा हे नक्कीच तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवतील. ती कशी असेल ते त्यांच्याकडून येईलच, पण ह्या सिस्टीमच्या थ्रू आपण नक्की भेटत राहूयात. ह्या रिपोर्टमध्ये कोणाला काही अडचणी असतील तर वैयक्तिक भेट ही कधीही घेता येईलच. असा हा सगळा हेल्थ रिपोर्ट आहे. इथे मी माझं बोलणं थांबवते आणि पुढची सूत्र बबिताताईंकडे. संपूर्ण आरोग्य कसं उत्तम राहील आणि त्यासाठी आपण कोणकोणत्या प्रकारच्या टेस्ट केल्या आणि त्याचं रिपोर्ट कसा इथे मांडला, या सगळ्या प्रक्रियेसाठी आपल्या सर्व वैद्यांच्या मदतीला ही सगळी माहिती संगणकावर जेव्हा भरली गेली तेव्हा अनेक पालकांनी उत्तम पद्धतीनं सहकार्य केलेलं होतं. अनेक संगणकाविषयी अधिक माहिती चांगली असलेली विद्यार्थी, पालक अशा सगळ्यांच्या सहकार्याने आपण हा रिपोर्ट तयार केला आणि त्याविषयीची सविस्तर माहिती त्यांनी आता आपल्याला दिलेली आहे. या सगळ्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा घटक आपले दात, ज्यानेच आपण आपलं भरण पोषण करत असतो. अशा अतिशय महत्त्वाच्या आपल्या या अवयवाबद्दल आपण कसं जागरूक राहूयात, आपल्या पाल्यांसाठी, आपल्या स्वतःसाठी सुद्धा, मी म्हणेन माझ्यासाठी सुद्धा. माझेच विद्यार्थी आहेत श्री डॉक्टर श्रीकांतराव आपल्या बाल भावंडांसाठीच्या ज्या तळमळीने इथे येतात दरवर्षी आणि विद्यार्थ्यांची अतिशय आत्मीयतेने त्यांच्या दातांची चौकशी करतात, तपासणी करतात. मुलांशी गप्पांमधून त्यांना काही गोष्टी सांगत असतात. मी आज त्यांनी पालकांशी अशा पद्धतीचा संवाद करावा अशी त्यांना विनंती करते. नमस्कार, मी डॉक्टर श्रीकांतराव. स्मिताताईंनी मला सांगितलं होतं सोमवारचा दिवस आहे, वर्किंग डे आहे, तर तुमच्याकडे 10 मिनिटं आहे. 10 मिनिटात तुम्ही तुमचं कंप्लीट करा. कारण एकदा माईक हातात आला तर मग आणि काय देऊ आणि काय नाही असं आम्हाला होत असतं. पण तुमच्या वेळेचा मान राखत मी 8:45ला सुरू करून 8:55पर्यंत नक्की कंप्लीट करेन. आणि आज घरी जाताना फक्त 3 टेक होम पॉईंट आपण घेऊन जाऊया. एवढं अगदी म्हणजे मी ठरवलं तर 1 मिनिटातही हे संपू शकतो, पण मी फक्त 3 पॉईंट सांगितले तर त्याचा काय रिलिव्हन्स काही राहणार नाही की हे 3 पॉईंट आम्ही का करायचे. तर त्याच्यासाठी जो बोलणारा वक्ता आहे तो नक्की काय अनुभव घेऊन आलाय अशी सुरुवात करून आपण ते 3 टेक होम पॉईंट घेऊनच घरी जाऊयात. सर्वप्रथम सर्व शिक्षकांचे आणि आयोजकांचे आभारपेक्षा प्रेम व्यक्त करतो, कारण मी या शाळेचाच विद्यार्थी आहे, त्यामुळे तशी फॉर्मॅलिटीची मला आवश्यकता नाही, तर ते प्रेम व्यक्त करतो. नेक्स्ट टाइम डॉक्टर श्रीकांतराव गेले 19 वर्ष मी निगडी प्राधिकरणात प्रॅक्टिस करतोय. नेक्स्ट श्री दातांचा दवाखाना नावाने माझी क्लिनिक आहे. आणि नेक्स्ट टाइम साधारणपणे एक 6 ते 7 डेंटिस्ट आणि एक 6 ते 7 मदतनीस असं 13 ते 14 स्टाफ. नेक्स्ट टाइम आणि एक अत्याधुनिक सेटअप, 5 डेंटल चेअर्स, मोठा OPG एक्सरे मशीन, डेन्मार्कचा स्कॅनर. नेक्स्ट स्लाइड असं. आणि हा एक नवीन अजून एक 7 ते 8 चेअरचा नवीन एक हॉस्पिटल सेटअप असं होणारी वाटचाल असं साधारणपणे सुरू आहे. नेक्स्ट स्लाइड. मग असं सगळं चांगलं चाललंय व्यवस्थित. भरपूर चेअर्स आहेत, भरपूर डॉक्टर्स आहेत, कारण त्याला बॅकिंगला पेशंट फ्लो पण चांगला आहे. तर सोमवारी सकाळी मग मी इथे काय करतोय, कारण तुमचाही वेळ महत्वाचा आहे, तुमचाही वर्किंग डे आहे, मलाही पुढे क्लिनिकचं काम आहे. तर काय होतं की लहान मुलांमध्ये दातांचे प्रॉब्लेम खूप वाढत चालले आणि अगदी 9, 10, 12 वर्षाची मुलं आमच्याकडे रूट कॅनलसाठी येतात. ते पण कुठल्या दातांसाठी, तर परमनंट दातांसाठी, जे वयवर्षे ॲटलिस्ट 70-75 पर्यंत जे दाढा असायला हव्यात ते वयाच्या 10व्या 12व्या वर्षी रूट कॅनल लागते. आणि मग इतक्या लवकर जर रूट कॅनल झालं तर ते दात आपल्याला किती साथ देणार, जास्तीत जास्त 10 वर्ष 15 वर्ष. सो नेक्स्ट स्लाइड प्लीज. त्यामुळे ही एक
सामाजिक जबाबदारी असं आहे, त्या दृष्टीने आम्ही इथे आलो की पेशंट जर डेंटिस्टकडे जात नसतील तर आम्हाला समाजात येऊन प्रबोधन करणं आवश्यक आहे. प्रबोधनीत जो विद्यार्थी एकदा ऍडमिशन घेतो, कुठे ना कुठे काहीतरी ते बीज रोवलेलं असतं की समाजासाठी, देशासाठी काहीतरी करायचंय. किती तुम्ही डायव्हर्ट व्हायचा प्रयत्न केला तरी तुम्हाला प्रबोधिनी बरोबर मार्गावर घेऊन येतेच. म्हणजे शाळा सुटल्यानंतर आमच्यातली अशी काही मुलं असतील की शाळेबद्दल कृतज्ञता तेवढी दाखवत नसतील, पण ते बीज रोवलेलं असतं, कधी ना कधी कुठे ना कुठे ते नक्कीच बाहेर पडतात. सो त्याच माध्यमातनं कोणी ना कोणी त्यांच्या क्षेत्रात काही ना काही समाजासाठी करायचा प्रयत्न करत असतं. नेक्स्ट टाइम. सो वर्ग 5वी ते 7वीचा 21 डिसेंबरला आपली तपासणी झाली. साधारणपणे असं ऑब्झर्वेशन होतं की 70 ते 80 मुलांमध्ये दातांची कीड होती. मी असं म्हणणार नाही की 80% मुलांमध्ये दुखणारं किंवा पेनफुल असं काही होतं, पण काही ना काही ऑब्जेक्टिव्ह प्रॉब्लेम होता, कुठेतरी डिस्कलरेशन असेल, काही ना काही असेल असं आमच्या लक्षात आलं होतं. नेक्स्ट टाइम. त्याच्या आधीच्या कॅम्पचा काही डेटा आम्ही जेव्हा माझ्याकडे आला होता त्याचा काही प्रेझेंटेशन. नेक्स्ट टाइम. साधारणपणे त्या डेटानुसार 70% मुलांमध्ये किडीचं प्रॉब्लेम होतं, त्यामध्ये लक्षात आलं होतं. नेक्स्ट स्लाइड. त्याच्यामुळे आपला आजचा टॉपिक पण तोच आहे की जर 80% म्हणजे 10 मुलींपैकी जर 8 मुलांच्या दातामध्ये काही ना काही जर इश्यू आहे तर आपण ते काय करूया की हे प्रमाण अजून कमी करता येईल आणि पुढे जाऊन आपल्याला दातांचे प्रॉब्लेमच येणार नाही यासाठी काय करूया. त्याचं महत्व असं आहे की आपलं पचन आहे ते तोंडापासून सुरू होतं, त्यामुळे दातांचं आणि मुख आरोग्याचं खूप महत्व आहे. नेक्स्ट स्लाइड. काय अपेक्षित आहे, आरोग्य म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे, तर साधारणपणे जो देवाने दिलेला दातांचा रंग तो पांढरा पिवळसर जो असेल तो, स्वच्छ हिरड्या आणि कुठेही पांढरा किंवा ब्राऊन ब्लॅक स्पॉट नसणं दातांवर, हे आरोग्याचं लक्षण आहे. कुठेही प्लाक नसावं, दातांवर पिवळा थर नसावा, हे अपेक्षित आहे. नेक्स्ट स्लाइड. पण कधी कधी आमच्या लक्षात काय येतं की कधी कधी साधारण 4 ते 6 महिन्यात एखादं असं मूल येतं ज्याचे 20च्या 20 दात किडलेले असतात, असंही आम्हाला कधीतरी बघायला मिळतं. नेक्स्ट स्लाइड. याचं कारण काय, ससेप्टेबल टूथ म्हणजे काही मुलांचे दातच थोडेसे वीक असतात, मिनरलायझेशन कमी असतं. त्याच्यात आता सध्या आहार पद्धती पण बदलली. आता सध्या चिकट कर्बोदक, केक्स, पेस्ट्रीज, चॉकलेट्स हे खाणं फार वाढलंय. आता मी जेव्हा शाळेत होतो मला कधी आठवत नाही केक कापलाय आणि वाढदिवस साजरा केला. आजकाल काही ओकेजन असतं की केक आणि बिस्किट यांचा भडीमार खूप वाढला आहे. ब्रेड, बेकरी प्रोडक्ट या सगळ्यांमुळे ते होत. नेक्स्ट टाइम. काय आरोग्य अपेक्षित आहे कळलं, काय दुष्परिणाम कळलं, तर कसं करूयात, काय करूयात म्हणजे आपण हे प्रिव्हेंट करू शकू. तर सगळ्यात पहिला आहे त्यामध्ये आहार, दुसरा आहे ब्रशिंग आणि तिसरा आहे डेंटिस्टची विजिट. आहारामध्ये आपण नेक्स्ट टाइम जितका तंतुमय पदार्थ खाऊ शकू, काकडी, गाजर असेल, टमाटा असेल, सफरचंद असेल, पेर असेल, जितकं आपण खाऊ तेवढं दातांचं आरोग्य चांगलं राहील. एक छोटीशी की त्याच्यामध्ये अशी आहे की एंड एव्हरी स्नॅक ऑर मील विथ अ फायबर. म्हणजे काहीही मुलीने खाल्लं, शेवटी तुम्ही त्याला एखादी अर्धी फोड काकडीची, सफरचंदाची किंवा फायबरची, कुठले अगदी मग पालक असेल, मीठ, काही जे तो किंवा ती चावून खाऊ शकत हे शेवटी असावं. आणि मग त्याच्यानंतर काही मग खाऊ नये. असं केलं तर मग जे काही आपण खाल्लेलं असतं, दातांमध्ये अडकलेलं असतं ते निघून जाईल आणि मग आरोग्य चांगलं राहील. तर सगळ्यात दातांचे आरोग्य जर 100 असेल तर 85% हे आहार, 10% ब्रश आणि 5% टूथपेस्ट या घटकांवर अवलंबून. सो ब्रशिंग कधी करावं, जेव्हा पहिला दात उगवतो त्यावेळेस ब्रश करावं, सॉफ्ट ब्रश वापरावा. वयवर्षी 7 पर्यंत ब्रशिंग हे पालकांनी सुपरवाइज करावं, त्यांच्या सुपरविजन अंडरच करणं अपेक्षित आहे. नेक्स्ट टाइम. वेळेच्या अभावाने मी आता पूर्ण डिटेल न देता डायरेक्ट पॉइंटला सांगतो की ही माझ्याच क्लिनिकमधली केस आहे. 12 वर्षाचं मुलगा, त्याचं परमनंट फर्स्ट मोलर, पहिल्या दाढेला रूट कॅनल करायची गरज पडली. मागच्याच महिन्यात डिसेंबरमध्ये एक
मुलगा असून एक 12 वर्षाचा सूज घेऊन आला होता. शनिवारी त्याला मध्य प्रदेशात ट्रॅव्हल करायचं होतं. फ्रायडे ॲज अ इमर्जन्सी आमच्या अपॉइंटमेंट फुल होत्या, पण ॲज अ इमर्जन्सी तो आला. त्यांना इमर्जन्सी मला त्याचं रूट कॅनल ओपन करावं लागलं, फर्स्ट ड्रेन करावं लागला. नेक्स्ट डे त्याची फ्लाईट होती. आणि जर आपल्याला वाटत असेल की हे असं काही इतक्या लवकर दात किडत नाहीत आणि तसं नाही आहे, हे अगदी आपल्या घरादारापर्यंत येऊन पोचलेलं आहे. आम्ही डे इन डे आऊट अशा केसेस बघत असतो. आणि बऱ्याचदा असं वाटत असतं की परमनंट दात हे वय वर्ष 10 नंतर येतात. तर पहिला परमनंट दाढ साधारणपणे वयाच्या 6व्या वर्षी येते. तर त्यामुळे ते एक मिथ आहे, ते आपण आधी काढूयात की वय वर्ष 6ला पहिली परमनंट दाढ येत असते. त्याच्यामुळे तेव्हापासून काळजी घेणं आवश्यक आहे. नेक्स्ट टाइम. आता याच्यामधलं काही इकॉनॉमिक्स पण मी समजावून सांगतो की रूट कॅनलला साधारणपणे प्रत्येक डेंटिस्टचा खर्च वेगळा आहे, पण अंदाजे 10 ते 15,000 रुपये खर्च आहे. आणि हाच मुलगा किंवा मुलगी माझ्याकडे वय वर्षे 6ला आली असती तर साधारणपणे हे 800 ते 1000 रुपये. ज्ञानप्रबोधिनीतला मुलगा असेल तर माझ्या क्लिनिकमध्ये समजा आम्ही 50% सवलत देतो, तर 400 रुपयात ती गोष्ट झाली असती. नेक्स्ट टाइम. सो हे जरी आरोग्याचं असलं तरी काही इकॉनॉमिक्स मी याचं समजून सांगतो. रूट कॅनल वर्सेस पिट अँड फिशर सीलंट इकॉनॉमिक्स काय आहे. रूट कॅनलची कॉस्ट 10 ते 15,000, सीलंटची कॉस्ट आहे 400 ते 1200 रुपये. रूट कॅनलला इंजेक्शनची गरज लागू शकते, सीलंटमध्ये इंजेक्शनची गरज नाही. रूट कॅनलला मुलं काय ॲडल्ट्स पण खूप घाबरतात. पिट अँड फिशर ही फन ट्रीटमेंट आहे, फारसा त्रास होत नाही. हाय कॉपरेशन रिक्वायर्ड आहे रूट कॅनलला बसायला पाहिजे. परवा एका केसला आम्हाला 7 जणांची टीम एका मुलीला फक्त परमनंट दाताला ट्रीटमेंट करताना आम्हाला वापरायला लागली, इतकी ती रेजिस्ट करत होती. सीलंटला मिनिमम कॉपरेशन अगदी हसत ट्रीटमेंट होते. आणि रूट कॅनलचा ट्रीटमेंट टाइम जास्त आहे, साधारणपणे 3 ते 6 तासाची ट्रीटमेंट आहे. पिट अँड फिशर सीलंट ही 6 ते 10 मिनिटाची प्रोसिजर. नेक्स्ट स्लाइड. सगळ्यांना वाटेल हा काय स्टॉक मार्केटचा किंवा इन्व्हेस्टमेंटचा क्लास तर नाही. समजा 2023ला मी एक रूट कॅनल केली वय वर्षे 12. 2015ला समजा आपण त्याचा सीलंट करून घेतलं असतं तर साधारणपणे त्याला 400 रुपये खर्च आला असता. तोच जो मागच्या वर्षी त्याला खर्च आला 12,000 रुपये. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट 3000%. तर कुठलं असं इन्व्हेस्टमेंट मॉड्यूल आहे की जे इतकं रिटर्न देऊ शकतं. त्याच्याच बरोबर पेन नाही, दुखत नाहीये, तो दात जास्त टिकणार आहे, लेस इमोशनल ट्रॉमा आहे. सो हे पण विचार करण्यासारखं आहे. मोर दॅन द कॉस्ट. मुलासाठी मुलीसाठी आपण किती खर्च करतो, अगदी लाखात पण पुढे करायला तयार असतो, पण त्यामुळे जे दातांचं आरोग्य कमी होते, त्याच्यामुळे बाकीचे साईड इफेक्ट होत आहेत, त्यापेक्षा हे सोपी ट्रीटमेंट करणं काही हरकत नाही आहे. त्यामुळे ही इन्व्हेस्टमेंट नक्कीच वर्थ आहे असं मी म्हणेन. नेक्स्ट. सीलंट साधारणपणे दाढ आल्यावर त्याच्यामध्ये पिट्स आणि फिशर्स एक खोलगट भाग असतो, त्याच्यामध्ये व्हाईट कलरचं एक कोटिंग केलं जातं, त्याच्यामुळे दात किडत नाही. या अतिशय सोप्या प्रोसिजरने आपण दात नक्कीच वाचवू शकतो. नेक्स्ट स्लाइड. सीलंटचं हे आर्मामेंट आहे. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड. सो प्रिव्हेंटिव्ह डेंटल सीलंटसाठी काय मोटिवेशन म्हणून काय करता येईल अजून. एक साधारणपणे 50% आपण समजा डिस्काउंट देऊयात, असं करून आपण काय मोटिवेट करू शकतो का, तसं पण एक इनिशिएटिव्ह आहे. नेक्स्ट स्लाइड. आता वेळ कमी असल्यामुळे हे एक स्लाइड मी फक्त याच्यासाठी कधीतरी नंतर तुम्ही तुमच्या डेंटिस्टला भेटून विचारू शकता. 5वी ते 7वी वयोगटामध्ये सीलंट बरोबर हॅबिट्स पण एक आहे, थंब सकिंग किंवा लिप बायटिंग. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड. आता मी फक्त फोटोज दाखवतो कारण आता वेळ संपत आली. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट. ग्रोथ स्पर्ट हा आपल्या टेक होम पॉईंट मधला एक पॉईंट आहे. नेक्स्ट स्लाइड. अजून एक आहे 5वी ते 7वीचा हा जो गट आहे, हा आता काहींचे दात वेडेवाकडे असतील, पुढे असतील, तर दातांना जे क्लिप लावलं जातं किंवा अलायनर केलं जातं, त्याच्याबद्दल एक मिथ आहे समाजात की अलायनर किंवा जे क्लिप्स असतात ते वय वर्षे 15 नंतर लावा. अनफॉर्च्युनेटली आमच्या डेंटल कम्युनिटीमध्ये पण तो अवेअरनेस नाहीये.
तर मी असं सांगू शकेन की दातांच्या संदर्भात काही जर वेडेवाकडेपणा पुढे असं करेक्शन करायचं असेल तर वय वर्षे 7 पासून तुम्ही चेकअप करायला पाहिजे आणि वय वर्षे 14 पर्यंत 14च्या आत ट्रीटमेंट करणं सगळ्यात चांगलं आहे. तुम्हाला जर पाल्यासाठी बेस्ट रिझल्ट हवा असेल तर वय वर्षे 7 ते 14. जर तुम्हाला असा सल्ला मिळत असेल की 15 नंतर या तर तो योग्य सल्ला नाही, कारण त्याचं रिलेशन हे ग्रोथ स्पर्टसाठी आहे. नेक्स्ट स्लाइड. ग्रोथ स्पर्टचा हा चार्ट आहे. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट. वेळ कमी असल्यामुळे फक्त डायरेक्ट मी टेक होम पॉइंट्सला आलोय. पहिला टेक होम पॉइंट आहे एंड एव्हरी स्नॅक ऑर मील विथ अ फायबरस फूड. प्रत्येक खाण्यानंतर काकडी, गाजर, टमाटा, फळ, एखादी फोड, मी असं म्हणत नाही अख्खं सफरचंद शेवटी खा. त्याच्यासाठी आहारासाठी तुम्ही आयुर्वेद फॉलो करा, ते योग्य आहे. डेंटिस्ट्री हा लोकल डिसीज आहे, त्यामुळे मी फक्त त्याच्याबद्दल बोलणार आहे. बाकी याच्याबद्दल माझा अधिकार नाही की आधी फळ खावं नंतर खावं. पण मी एवढंच म्हणेन, तुमचं सगळं खाऊन झालं की एखादी अर्धी फोड, एक फोड सफरचंदाची, काकडीची खाऊन ते फ्लश कसं होता येईल एवढं केलं तर मग आपले दात किडणार नाहीत. सो पहिला टेक होम पॉईंट आहे आहार. दुसरा टेक होम पॉईंट आहे पिट अँड फिशर सीलंट. पिट अँड फिशर सीलंट साधारणपणे वय वर्षे 6 ते 18 मध्ये करून घ्यायचंय. अमेरिकेमध्ये इन्शुरन्समध्ये हे केलं जातं, पालकांना विचारलं जात नाही, ते फ्री असतं तुम्हाला काय प्रीमियम भरला तर. सिंगापूरमध्ये काय शाळेमध्ये डेंटल चेअर असतात, तिथे केलं जातं. आपल्याकडे तशी अजून सिस्टीम नाहीये, त्यामुळे मला हे सांगावं लागतंय, प्रबोधन करावं लागतंय. पण ते करायचं का नाही याच्याबद्दल निदान बाकी देशांमध्ये तर दुमत नाही, हे करायलाच हवं. आपल्याकडे ती सिस्टीम नसल्यामुळे हे अवेअरनेस किंवा प्रबोधन करणं आवश्यक आहे. त्यामुळे सीलंट करावं का नाही तर करणं आवश्यक आहे. पूर्ण जग करते, आपणही ते अडॉप्ट केलं पाहिजे. आणि तिसरा या वयोगटासाठीचा मुद्दा आहे ग्रोथ स्पर्ट. सो ग्रोथ स्पर्ट साधारणपणे मुलींमध्ये 7 ते 9, मुलांमध्ये 8 ते 11 पहिली असते मिक्स डेंटिशन. आणि सेकंड जी ग्रोथ स्पर्ट असते मुलींना ज्या मेन्सेस सुरू होण्याच्या आधी साधारणपणे वय किंवा आजच्या दरम्यान वय वर्षे 11 ते 13 मुलींचं आणि मुलांचं साधारणपणे 13 ते 15 ही ग्रोथ स्पर्ट आपल्याला लक्षात घ्यायचे. सो 3 टेक होम पॉइंट आहार, सीलंट आणि ग्रोथ स्पर्ट हे 3 आपले आज टेक होम पॉइंट आहेत. बाकी इलुस्ट्रेशन तुम्ही तुमच्या ओळखीच्या डेंटिस्ट कडनं घेऊ शकता. नेक्स्ट स्लाइड. काही इफ यू वॉन्ट टू रीच आउट मी, काही मला संपर्क करायचा असेल तर हा माझा नंबर आहे. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर. यानंतर आपल्या आरोग्याविषयीची काळजी आपण कशी घ्यावी यासाठीचं विद्यार्थ्यांना आपण कसं मार्गदर्शन करूयात यासाठी सौ मेधाताई आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, आपल्याशी बोलणार आहेत. मी त्यांना विनंती करते की आमच्या विद्यार्थ्यांच्या त्यांच्या आरोग्याची काळजी त्यांनी कशी घ्यावी यासाठीचे मार्गदर्शन आमच्या सर्व पालकांना करावं. नमस्कार. कल्पना आहे, वेळ थोडी आहे, वेळ थोडा आहे आणि मुद्दे बऱ्यापैकी आहेत. त्यामुळे आपण सगळ्या मुद्द्यांना स्पर्श करूयात आणि डिटेल्सच्या बाबतीतलं पुढे कसं पुढची व्याख्यानं घेता येतील आहाराच्या बाबतीत विशेषतः आणि मुलींच्या पाळीच्या संदर्भातल्या मार्गदर्शनासाठी असं आपण त्याचे सत्र पुढे नक्की आयोजित करूया. पुढची दीप्तीताईंनी बऱ्यापैकी सुरुवातीच्या सत्रामध्ये सांगितलं की आपण आरोग्य तपासणी कशासाठी आणि कशा प्रकारे केली, तर त्याची आवश्यकता का आहे हे सांगण्यासाठीची ही स्लाईड. त्यामध्ये ताईंनी सांगितलं तसं आपल्या मुलाच्या अभ्यासातली गती म्हणजे ते विषय कळणं आणि प्रगती, ते विषय समजून त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं, या सगळ्यासाठी शरीर महत्त्वाचं. शरीर सुदृढ असणं म्हणजे मला कानांनी ऐकायला नीट येत नाही, मला डोळ्यांनी दिसत नाही आहे नीट, किंवा माझं मन चंचल आहे, माझी बुद्धी स्थिर नाही आहे, असे सगळे फॅक्टर्स जे आरोग्याशी रिलेटेड आहेत त्यांच्या तक्रारींमुळे माझा अभ्यास नीट होत नाही. आणि मग आपण फक्त म्हणतो की मूल अभ्यास करत नाही, तर तसं नसून
याच्या पाठीमागची काही कारणं आहेत का ज्याच्यावर आपण काम करू शकतो आणि त्या मुलाला अभ्यासातल्या प्रगतीला मदत करू शकतो आपल्या पाल्याला, अशासाठी ही तपासणी. पुढचं म्हणजे आपण सगळे जाणतो की 3-4 वर्षांनंतरचा आत्ताचा काळ आरोग्य तपासणीचा हा आपण न्यू नॉर्मलमध्ये प्रवेश केला. सगळेच त्या ट्रान्झिशन फेजमध्ये गेले. तसं आपलं मुलंही साधारण त्यावेळेला 2री, 3री, 4थीत असेल. त्या काळातला कोविडचा टप्पा आणि त्याच्यानंतर या 3-4 वर्षात अपरिहार्यपणे झालेले दिनचर्येतले आपल्या दिवसभरातल्या वागण्यातले आहारातले बदल, काही उपकारक बदलही आहेत. साधी आपली मुलं झाली आहेत, आपण टेक्नॉलॉजिकली साऊंड झालेलो आहोत, त्याचे फायदे पण आहेत. पण जे अपायकारक बदल आहेत त्यांना फक्त त्याच्यावर रडत न बसता किंवा कुरकुर न करता ते समजून घेऊन काही गोष्टी स्वीकारायलाच लागतात. म्हणजे मोबाईल टाळणं ही गोष्ट आता शक्यच नाही आहे मुलांच्या बाबतीत. तर काही गोष्टी स्वीकारून त्याच्यामुळे होणारे परिणाम आपण समजून घेऊन आणि ते परिणाम आता या 3-4 वर्षात काय जाणवले याच्यासाठी ते आरोग्य परीक्षण, त्या परीक्षणावरूनच्या नोंदीवरून आपल्याला त्या अवयवांची ताकद वाढण्यासाठी म्हणजे आपल्याकडून आपल्याला काय करता येईल या गोष्टी समजून घेण्यासाठी आपण आरोग्य परीक्षण केलं आहे. पुढचं आहे की NEP सिलेबस आत्ताचा नवीन योग जे घातला आहे त्याच्यात फिजिकल एज्युकेशन आणि आरोग्य यांचा एकत्रितपणे विचार केला आहे. आरोग्य आतापर्यंत आरोग्याच्या किंवा सायन्सचा विषय असा पण मुलांच्या 8वी 9वी किंवा सुरुवातीच्या शास्त्रातल्या विषयात म्हणजे थिअरिटिकल सब्जेक्ट म्हणून आरोग्य हा विषय होता. आता तो जास्त प्रॅक्टिकल होतोय आणि हे आपल्यासाठी चांगलं आहे की आपण फक्त पुस्तकात मुलं वाचत नाही की हे विटॅमिन्स आणि हे मालन्यूट्रिशन आणि हे योग्य अयोग्य, तर आपण ते इम्प्लिमेंट करणार आहोत. जसं की फिजिकल एज्युकेशनचं इम्प्लिमेंटेशन NEPच्या आधी म्हणजे NEPचं सिलेबस येण्याच्या आधीच आपल्या शाळेने गेल्या 3-4 वर्षात ग्राउंडवरचा मैदानावरचा 1 तास या स्वरूपात आपण प्रत्यक्ष इम्प्लिमेंट केलं आणि त्याचे फायदे घेतले. दीप्तीताई जसं म्हणाल्या की आपली मुलं आत्ताच्या तपासणीत 50 ते 60% मुलं ही आरोग्यपूर्ण आहेत असं फक्त ग्राउंड एक सुरू केल्याच्या पण म्हणजे एक छोटासा इनपुट देऊनही आपल्याला ते फरक जाणवला आहे. तर त्याच्या जोडीने आरोग्याच्या आणखी सवयी काय लावता येईल की ज्याच्यामुळे त्या 60%चं 70%, 80%, 100%पर्यंत आपलं मूल आरोग्यपूर्ण राहील याच्यासाठी. आणि एकूण डिजिटल म्हणजे जो कोविडचा फायदा आहे की एक रिपोर्ट डिजिटल या स्वरूपात जनरेट यावर्षीपासून आपण शाळेकडून तयार करतो. बालभवनमध्ये पूर्वी आरोग्य तपासणी व्हायची, त्याच्यानंतर पुढे त्याचं काय असं शिक्षकांना कल्पना नसायची, पालकही विसरून जायचे. आत्ता तो दरवर्षीचा हेल्थ रिपोर्ट त्याचा तो डिजिटल या स्वरूपात रेकॉर्डेड राहील. त्याचं पुढच्या वर्षीचं परिणाम म्हणजे चांगलं वाईट असं आपला रेकॉर्ड राहील आणि त्यानुसार आपल्याला काळजी घेता येईल. नेक्स्ट स्लाइड. म्हटलं की स्वास्थ्य रक्षण किंवा स्वास्थ्याकडे लक्ष देणं ही एक नित्य साधना आहे. एकदा तपासणी झाली, डॉक्टरांचे इनपुट्स आले, मुलाला पण ओरडलं हे खात नाहीस ते खात नाहीस की विषय संपत नाही. ते रोज त्याचं स्मरण करावं लागतं. आणि ती म्हणजे हे खा एवढ्यापेक्षा म्हणजे काय काय गोष्टी काय काय फॅक्टर्स येतात त्याच्यामध्ये. तर शरीर ज्या घटकांपासून बनलेले आहेत ते घटक, शरीर जे चालवणारे जे दोष, वातपित्त कफ ते दोष, आपल्या मुलाचं पोट साफ होतंय की नाही, भूक व्यवस्थित लागतीये की नाही. स्मिताताई जसं म्हणाले की फक्त शारीरिक आरोग्य नाही तर ते आनंदी आहे की नाही, ते प्रसन्न आहे की नाही, ते काहीतरी काम शिकण्याला, काहीतरी करण्याला, नवीन काहीतरी गोष्टी करण्याला उत्सुक आहे की नाही, या सगळ्या गोष्टींचा विचार स्वास्थ्य म्हणून येतो. आणि म्हणून स्वास्थ्य परीक्षणामध्ये पालकांकडून जो फॉर्म घेतला त्यामध्ये त्यांच्या आहार विहाराच्या सवयी, शिक्षकांकडून जो फॉर्म भरून घेतला त्यामध्ये त्याच्या वर्तणुकीच्या बाबतीतल्या नोंदी, ग्राउंडवरच्या तपासण्यांमध्ये त्याचं फिजिकल फिटनेस आणि वैद्यांनी त्याच्या बाबतीतल्या वैद्यकीय काही तपासणी यांचं सगळ्यांचा समग्रपणे विचार आपण करणार आहोत. पुढची स्लाईड. या बाबतीत दीप्तीताई बोलल्याचं आहे की प्रत्येक मूल आपलं वेगळं आहे, वेगळ्या प्रकृतीचं आहे. यावर्षी आम्ही प्रकृती परीक्षण पण थोडक्यात त्या गुगल फॉर्ममध्ये भरण्याचा प्रयत्न केला. त्याची प्रकृती निश्चितीकडे आपण चालू आहे. पुढच्या टप्प्यात त्याचा एक आणखी एक असेल की त्यानुसारचा आहार काय असेल, त्यानुसारचं वागणं कसं असावं आपल्या मुलाचं, म्हणजे मग ते मूल निरोगी राहील. वजन उंची प्रत्येकाची वेगळी असू शकते, ती अनुवंशिकता पण असू शकते. बेडकीला आपण कितीही खा म्हटलं आणि बैलो असं नाही करता येणार, पण स्वस्थ कसं राहील
ते उत्साही कसं राहील यासाठीचं त्याच्या प्रकृतीनुसार ऋतूनुसार काय खायला हवं आहे, काय टाळायला हवं आहे, कसं वागायला हवं आहे, या बाबतीतले पुढचं काम आपण करणार आहोतच. नेक्स्ट नाही. आता दिवसभरातलं बऱ्याच स्लाइड्समध्ये त्यांचे ग्राफ्स येतील. जवाना पोल्स आहे ते ग्राफ दिसले की जास्त ठसतं किंवा त्याचा इम्पॅक्ट जास्त कळतो. म्हणून आत्ताच आपण जे आरोग्य परीक्षण सगळ्या टप्प्यांवर 4 प्रकारच्या गुगल फॉर्मवर दिलं त्या सगळ्याचे ग्राफ्स म्हणजे हा सूर्य हा जयग्रथ अशा स्वरूपाचं ते आलेलं आहे. तर आता दिवसभराचं त्याचं काय स्वास्थ्याच्या दृष्टीने काय करायला हवं आहे, काय टाळायला हवं या दृष्टीने. तर आपलं मूल त्याची दिवसाची सुरुवात प्रसन्न होतीये का, तर त्यामध्ये जे प्रश्नावली विचारले होते त्यात लक्षात येत आहे की 40% मुलं ही उत्साही असतात उठल्यानंतर, 40-45%. याचा अर्थ बाकीचे 60% ज्याच्यामध्ये चिडचिड किंवा सुस्ती सकाळी उठल्या उठल्या दिसते, तर ती का दिसते याचं कारण मी सांगायला नको आहे. पुढची स्लाईड. म्हणजे मी वेगळं काय सांगणार, तर जर सकाळी उठणं फ्रेश नसेल याचा अर्थ रात्रीची झोप शांत नाही होत आहे. यामध्ये पण त्या ग्राफमध्ये असं आढळलं आहे 65% मुलं शांतपणे झोपत आहेत, पण बाकीचे उरलेले 30-35% मुलांमध्ये एकतर झोपेत बडबडणं, दात खाणं, लोळणं किंवा तोंड उघडं ठेवणं, घोरणं, लाळ गाळणं अशा स्वरूपाचे लक्षणं दिसत आहेत. मग आता असं का दिसतं आहे, तर जिथे लाळ गळणं आहे, घोरणं आहे, तोंड उघडं ठेवणं आहे, तिथे असं आपण असा विचार करूयात की काहीतरी ऑब्स्ट्रक्शन श्वासालाही होतं. मग ते ऑब्स्ट्रक्शन का होतं आहे, तर त्याचे टॉन्सिल सुजलेत का, ॲडिनॉइड सुजलेत का, हे का सुजतात, त्याचं खाणं पिणं त्याच्यामध्ये कफ वाढवणारं असं काही घडतं आहे का, ते टाळण्याचा प्रयत्न. इथे मी थोडक्यात आता सांगते, डिटेल आपल्या पुढच्या आहाराच्या सत्रांमध्ये होईल. पण कफ वाढवणाऱ्या गोष्टी काय असू शकतील, तर हे वय मुलांचं बालवय 16व्या वर्षापर्यंत बाल्यावस्था ती कफाची अवस्था, तिथे नॉर्मली पण कफ वाढतो. तर आपण मुद्दामून जर हे घोरणं किंवा लाळ गाळणं होत असेल तर रात्री दूध देणं जर आपलं होत असेल तर रात्रीचं दूध नको देऊयात. रात्री झोपताना पाणी पिऊन, ग्लासभर पाणी पिऊन झोपतंय पोट तर तसं करूयात, नको. फळं जी कफ वाढवणार असेल ती त्या मुलाला, म्हणजे ज्यांनाही तक्रार दिसत नाही, केळी, पेरू अशी फळं, सीताफळ अशी फळं नको देऊयात. पनीर, नॉनव्हेज या गोष्टी जड असतात पचायला आणि कफ वाढवणाऱ्या असतात, तर त्या लिमिटमध्ये ठेवूयात. ज्यांच्यामध्ये लोळणं, बडबडणं, अत्यंत सावध झोप, जागरूक झोप, शांत झोप नाहीये, पीसफुल झोप नाहीये, अशांमध्ये काय कारण असू शकेल. आपण प्रत्येक गोष्टीला कारणं काय आहेत याचाच विचार करतो. नेक्स्ट स्लाइड. याचंही कारण तुम्ही जाणताय की जर अस्वस्थ, झोपताना अस्वस्थ असेल मूल तर ते झोपेत रिफ्लेक्ट होतं सबकॉन्शियस माइंडवर. तर झोपताना अस्वस्थ होण्याची कारणं पुन्हा न्यू नॉर्मलचा देण म्हणूयात आपण. झोपताना मोबाईल आपल्याजवळ, आपल्या मुलांजवळ आपणच आत्मपरीक्षण करूयात. इथे मी हात वर करायला सांगणार नाहीये, प्रत्येक जण म्हणजे इथल्या त्या ग्राफमध्ये काय येतं त्यापेक्षा आपलं आत्मपरीक्षण करूयात की किती जण आपण झोपताना मोबाईल किंवा टी व्ही असतो, टी व्हीची जागा मोबाईल आहे, त्या मोबाईलवर काय प्रकारचे पर आपल्याकडे असतो. म्हणजे गजरापासून आपल्याला मोबाईल लागतो उशाशी, त्यामुळे मुलांकडे पण अपरिहार्य तेच होतं. आणि झोपताना काय स्वरूपाचे इमेजेस ते बघतंय त्यानुसारचं रिफ्लेक्शन त्याच्या सबकॉन्शियस माइंडवर येऊन त्याच्या झोपेचं स्वरूप बदलतं. त्यामुळे त्यातल्या सवयी बदलण्याच्या दृष्टीने म्हणजे बेडरूममध्ये मोबाईल नको किंवा रात्री 8-9च्या नंतर सगळ्यांचे मोबाईल एका पिशवीत, ही गरज असेल तर त्यांनी फक्त म्हणजे आईबाबांचं ऑफिसचं काम असेल तिथे जाऊन बघणं, पुन्हा तिथेच ठेवून देणं. म्हणजे जवळ असलं की त्याच्यात डोकावायची जी इच्छा होते आपली ही, तर आपल्या मुलांची तर ते तर अजून लहानच आहे, तशी होऊ नये म्हणून असे काही उपाय करता येते का न्यू नॉर्मलच्या प्रमाणे असं बघूयात. एकूण विश्रांती कशी असावी, किमान 7 ते 8 तास झोप असावी. आणि ती 7 ते 8 तास झोप म्हणजे 12ला झोपलंय मूल आणि मग 8ला उठलंय, 7ला उठलंय असं नको. आपल्याकडे आत्ता शाळा 8ला केली आहे तरीही मुलांची झोप पूर्ण होत नाही, याचा अर्थ नक्की रात्रीची झोप उशिराची होते. उशिराची होऊन 7-8 तास झोप ही पुरेशी होत नाही. 9-10ला मूल झोपलं तर ती साऊंड स्लीप किंवा त्याला दुसऱ्या दिवशी उत्साह वाटेल अशा स्वरूपाची झोप येईल.
सवय गेली असेल झोप लवकर न लागण्याची तर काही गोष्टी मुद्दामून सुरुवातीला करूयात, त्याच्याशी गप्पा मारूयात. डोक्यावर तळपायांना नक्की तेल लावूयात. तेल लावल्याने मन शांत, शरीर शांत, स्थिर असं होतं आणि मग झोप शांत लागण्याची सवय हळूहळू लागायला लागेल. आत्ताच्या 5वी पासूनच्या पुढे मुलं अवेअर व्हायला लागतात आपल्या लुक्स बाबतीतलं. केसांना तेलपेक्षा केस असे मोकळे फुरफुरीत असे आवडतात. तिथे केस हे फक्त लुकसाठी नाही आहे, तर मेंदू आणि मेंदूतील सगळे इंद्रिय शांत राहण्यासाठी त्याचा त्या तेलाचा उपयोग होतो. इथपासून केस गळणे, पांढरे होणे, कोंडा यासाठी हे आपण मुलांना समजावून सांगूयात आणि त्या दृष्टीने उपाय करूयात. पुढची स्लाईड. झोप शांत झाली रात्रीची, रात्री लवकर झोपलं तर आपोआप जाग लवकर येते घड्याळाशिवाय. आणि जाग लवकर आले आणि उत्साह तर पहिलं लक्षण स्वास्थ्याचं नक्की मुलांमध्ये दिसतं की मलविसर्जनाची संवेदना आपोआप येते. म्हणजे सकाळी चहा पिल्यावरच, दूध घेतल्यावरच किंवा दिवसभरात कधीतरी मलविसर्जन होतंय. या स्लाइड्स कितपत त्यातलं दिसत असेल, पण सकाळी उठल्या उठल्या पोट साफ होतंय अशी फक्त 45% मुलांमध्ये हे स्वास्थ्याचं लक्षण दिसतं. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे हे एक इंडिकेटर आहे. आपल्याला पुढे जाऊन याच्याकडे लक्ष दिलं नाही तर पुढे जाऊन होणाऱ्या आजारांसाठी अनेक टेस्ट, लॅब रिपोर्ट्स, खर्चिक प्लस पेनफुल, सुई टोचा, शिशूच्या तपासण्या करा. या सगळ्यांपेक्षा निसर्गाने, देवाने आपल्याला एक बेस्ट इंडिकेटर आपल्या शरीराचं स्वास्थ्य मापक म्हणून दिलाय, तो म्हणजे सकाळी उठल्या उठल्या पोट साफ होणं. हे झालं तर याचा अर्थ मूल निरोगी आहे, स्वस्थ आहे, त्याची पचनशक्ती उत्तम आहे, त्याचं खाल्लेलं अंगी लागतंय. जर मलप्रवर्तन किंवा पोट साफ होण्याच्या बाबतीत वेळ लागतोय, 5, 10, 15 मिनिटाच्या वर वेळ लागतोय अशीही आपल्याकडे बऱ्यापैकी संख्या आहे. तर वेळ लागतोय, जोर करावा लागतोय, कुंठावं लागतंय, जाऊन आल्यानंतर त्या जागी आग होतीये, कधी रक्त पडतंय किंवा चिकट होतीये, जेवल्यानंतर लगेच जावं लागतंय, दिवसभरातून 2-3दा गेलं तरी समाधानकारक होत नाहीये मलप्रवर्तन. या सगळ्याच्या बाबतीत असं सगळं जर आपल्या मुलाच्या बाबतीत आढळतं, दुर्गंधी येते असं जर असेल तर नक्की दोन्ही गोष्टी की त्याच्या झोपेचं पॅटर्न आपण सुधारूयात, लवकर झोपून लवकर उठण्याची सवय आणि आहारात काही चुकतंय का या बाबतीतलं लक्ष देऊयात. आहारामध्ये आत्ता सुरुवात करताना मुद्दामून असे पदार्थ की जे पातळ, जेवणात भाज्या कोरड्या होत असतील तर पातळ आमटी किंवा पातळ भाज्यांमध्ये पोळी कुस्करून, पोळीला तूप लावून, वरण भातावर भरपूर तूप घेऊन किंवा रात्री झोपताना भिजवलेल्या काळ्या मनुका, अंजीर असं खाणं किंवा रात्री संध्याकाळचं जे दूध किंवा सकाळचं दूध असेल त्यात गरम दुधात तूप घालून घेतलं तर आत्ताची तक्रार सुधारेल आणि त्यातूनही ती तक्रार सुधारली नाही तर वैद्यकीय सल्ला नक्की घ्यावा. पण शक्यतो आपलं पॅटर्न मुलाचं किंवा आपलं असं सेट होईल अशाकडे आपण नक्की लक्ष देऊयात. पुढचा योग्य आहार. या ग्राफमध्ये सुद्धा आपली मुलं सकाळी 8 वाजता येतात आणि ग्राउंड पहिल्यांदा होत आहे, त्यामुळे फिजिकल ॲक्टिव्हिटी होती. बऱ्याच मुलांना आता हे बालभवनपासून आपण पालकांशी बोलत आलो आहे की रिकाम्या पोटी मुलाला पाठवू नका. दूध कंपल्शन नाही. काही मुलांना घाईत गाडीतून येताना उलटी होते किंवा मळमळतं, त्यामुळे दूध आवडत नसेल किंवा उलटी मळमळ होत असेल तर सकाळचं दुधाचा आग्रह धरू नका. घाई होते म्हणून दुधात कॉर्नफ्लेक्स घालून देणं किंवा चहापोळी किंवा दूध बिस्किट देणं ह्या गोष्टी चुकीच्या सवयी म्हणून आहे. आपण हे सगळेच जाणतो पण न कळत आपल्याकडून होत जातात गोष्टी की वेळ नाही. पण त्यासाठीचे लाडू काहीतरी ठेवणं किंवा ड्रायफ्रुट्स, खजूर किंवा मग दुधात ॲड करण्यासाठीचे बल्यकल्प किंवा खारीक पूड, नाचणी सत्व, सीझननुसार अशा काही ॲडिटिव्स गोष्टी सोबत ठेवूयात. पण चहा पोळी म्हणजे ॲसिडिटी वाढवायला आत्तापासून, म्हणजे त्यांचं पित्ताचं वय जे तरुण वय अजून यायचं आहे, आपण आत्तापासूनच त्याला पूरक पोषक अशा घटना तयार करतोय चहा पोळी देऊन. किंवा कॉर्नफ्लेक्स, मका असतो आपल्याकडे, दुधाबरोबर कुठलीही अशी गोष्ट म्हणजे सिरियल्स या गोष्टी विरुद्धांना म्हणून सांगितलेल्या आहेत. पुढे जाऊन आत्ता त्याचं काहीच दिसत नाही, आता पोट भरतंय आणि ॲडव्हर्टाईज सांगताय त्यामुळे पोषण होतंय, तर
हे हेतू, अशा प्रकारचे हेतू जे विरुद्ध नाही, चुकीच्या पद्धतीचे कॉम्बिनेशन, हे कृमीकर्म. दीप्तीताईंनी मग असे सांगितलं की कृमी ही कन्सेप्ट आयुर्वेदातली, की रक्ताची तुष्टी करणारे जे घटक आहेत ते कृमीकर म्हणून सांगितले. याच्यात दही गरम करून किंवा या सगळ्या भाज्यांमध्ये जेव्हा गरम मॅरिनेशन करून जे वापरतो ते असो, किंवा दूध फळं एकत्र असो, जेवणाच्या पदार्थ किंवा नाश्त्याबरोबर दूध, म्हणजे जेवणाचे सगळे आहाराचे नाश्त्याचे पदार्थ ज्यात सगळ्यात मीठ असतं ते आणि दूध एकाच वेळेला घेणं, या सगळ्यांमुळे जे नाचण्याची, आंबण्याची, खराब होण्याची अन्नाची जी प्रक्रिया होते ते सगळे कृमीकर म्हणून सांगितले. आणि त्याचं रिफ्लेक्शन खूप सिव्हिअर आजारात आत्ता नाही दिसणार, पण आत्ता चेहऱ्यावरचे पॅचेस, ओबेसिटी, पुढे PCOD, हॉर्मोनलचे आजार, थायरॉइड, डायबिटीज, या सगळ्या गोष्टी जिथे गोष्टी साचून राहत आहेत अशा गोष्टींचं पुढे पर्यवसन होतं ते इनफर्टिलिटीपर्यंत. त्यामुळे अशा काही गोष्टी ज्या विरुद्ध आहार म्हणून सांगितल्या त्या टाळूयात आपण. काही पदार्थ आठवड्यातून किती वेळा होतात यामध्ये मला फक्त कळवावंच वाटतं की किती न्यू नॉर्मलमध्ये आपण गेलोय. चॉकलेट, कॅडबरी रोज खाण्यात येतात अशाही मुलांची संख्या कमी आहे, पण अशीही आली आहे. दिवसाआड मॅगी खाण्यात असते, आठवड्यातून एकदा बाहेरचं खाणं असतंच. म्हणजे इनेव्हिटेबल कारणं म्हणजे आईबाबांचं जॉब आणि टाळता येण्यासाठी कारणं म्हणजे खूप फंक्शन आणि प्रत्येक फंक्शनला काहीतरी कुठले तरी चायनीज पदार्थ हवेच आहेत किंवा आपल्या देशाला, आपल्या ऋतूला अनुसरून नसलेले पदार्थ हवेच आहेत, याचं अति झालेलं आक्रमण. तर याचा थोडा विचार करूयात आपण आहाराच्या बाबतीत. पुढचा आहार किती घ्यावा, काय घ्यावा, या बाबतीत आहार कसा घ्यावा हे पण खूप महत्त्वाचं आहे. हे पण न्यू नॉर्मलमध्ये आपण आपल्याला हा दागिना जेवणात मुलांच्या बरोबर अपरिहार्यपणे, म्हणजे आत्ताला 70% मुलांचं, आता हे रात्रीचं असेल, दूर शाळेत तर काही मोबाईल बरोबर जेवत नाही, पण मोबाईल किंवा स्क्रीन कुठलाही समोर आणि जेवण असं आत्ताच्या न्यू नॉर्मलमध्ये 70% मुलांमध्ये आढळलं. आईवडिलांचं म्हणणं असेल की ते मूल खातंय ना, 2 पोळ्या जात आहेत ना पोटात, मग ठीक आहे. मूल म्हणतं की दिवसभरात आम्ही इतके बिझी असतो की आम्हाला तेवढाच वेळ रिलॅक्सेशनचा मिळतोय, का बघू नये स्क्रीन तेवढ्या वेळात, नंतर आहेच शाळा, क्लास, या सगळ्या गोष्टी आहेतच. तर हे स्पष्टीकरण असेल तर आपण हे लक्षात घेऊयात की आपल्या मुलाचं पोट म्हणजे काय गिरणी किंवा असं इनपुट घातलं आणि झालं काम असं नक्की नाही. जेवणाच्या चवीकडे, त्याच्या गंधाकडे, गरम वरण भात तूप किंवा आमटी पोळी कुस्करून खाताना ते गरम त्याच्या स्पर्शाकडे, ते दिसतंय कसं, या सगळ्याकडे लक्ष दिलं तरच पाचक स्त्राव स्त्रवतील, भूक चाळवली जाईल. नाहीतर, आणि तरच ते खाल्लेलं अंगी लागेल. नाहीतर आपण बघतोच की खाल्लं काय यालाच फक्त महत्त्व असेल तर तेच लाडू, तेच गोडाधोडाचं, 13व्याच्या जेवणाला आपल्याला ते बरं वाटतं का, आणि तेच काहीतरी सणवार असेल, सगळे एकत्र आले तर सगळ्यांबरोबर तेच गोडाचं जेवण असं ते अंगी लागतंय का, याचा जर परिणाम म्हणजे याचं जर आपणच आत्मपरीक्षण केलं तर नक्की कळेल की कसं जेवतोय. TV बघत, मोबाईल बघत, त्या मारामाऱ्या, एकमेकांवर कुरघोड्या करणारे गेम्स, असं सगळं बघत आहार घेताना जो भाव आपल्या मनात आहे, म्हणजे आपल्याकडे संस्कृती अशी की उदरभरण नव्हे जाणे यज्ञकर्म, तर यज्ञकर्म करताना अशा प्रकारे भाव आपले असतील तर शरीर आणि मन कसं पोचलं जाईल याचा विचार करूयात. हे मुलांशी बोलूयात, म्हणजे मग फक्त त्याच्या हातातून मोबाईल घेत आणि त्याची चिडचिड, मी जेवणार नाही, असं जे पुन्हा आपल्यालाच अपकारक, म्हणजे आपल्याच विरोधात ते बंड उभारतात, तर त्यांना हे समजावून सांगूयात आणि मग त्यांना त्याच्यापासून परावृत्त करूयात. नेक्स्ट, न्यू नॉर्मलचे आपल्या ज्ञानेंद्रियांवर होणारे परिणाम हे सगळे जाणतोच आपण. मी वेगळं त्यात सांगायला नको. ग्राफमुळे आणखी लक्षात येतंय की पूर्वी ह्या वयाला इतके चष्मे नव्हते, म्हणजे किंवा याच्याही पेक्षा अलीकडच्या वयाला बालभवनमध्ये सुद्धा चष्म्याचं प्रमाण बऱ्यापैकी आढळायला लागलं मला. तर हा नवीन दागिना आत्ता काही टक्क्यांमध्ये दिसतोय, तो 16%. इथे आणखी वाढ होईल जर आपण आत्तापासूनच त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर. मोबाईल टाळता, स्क्रीन टाळता येणार नाही तरी कमी नक्की करूयात, आवश्यक तेवढाच ठेवूयात. त्यासाठी ते दिसणार नाही म्हणून तर म्हटलं की एखादी बॅग किंवा असं ठेवली की गरजेपुरता तिथे जाऊन उभं राहायचं, पुन्हा
तिथून बाजूला व्हायचं असं झालं तर डोळ्यांचा ते सतत छोट्या गोष्टी बघणं, तीक्ष्ण गोष्टी बघणं किंवा सतत फोकस केल्याने डोळ्यांच्या त्या सस्पेन्स त्या मसल्स म्हणून ते एकदम ताठ होणं, त्यामुळे नंतर डोळ्यांचा कोरडेपणा, डोळे दुखणं, डोळ्यातून पाणी येणं, डोळे लाल होणं अशा ज्या तक्रारी मुलांच्या मध्ये दिसायला लागल्या किंवा आत्ताच्या परीक्षणामधून स्वास्थ्य परीक्षणाच्या ह्याच्यातून की चष्म्याचे नंबर लागायला म्हणजे डोळ्यांची शक्ती कमी व्हायला लागली अतिवापरामुळे. तर त्याची शक्ती वाढवण्याच्या दृष्टीने आहारातलं आपण बोलूयातच नंतर, पण आणखी काय तर डोळ्यावर उन्हाळ्याच्या वेळेला डोळ्यांवर पाण्याच्या घड्या, दुधाच्या पट्ट्याच्या घड्या, डोळ्याला तूप अंजन रेडीमेड पण मिळतं किंवा साधं गाईचं तूप रोज रात्री काजळ म्हणून लावलं, थोडं दुर्कट दिसतं पण रात्रभरातून ते जिरलं जातं. तर त्याच्याने म्हणजे डोळा हे तेजाचं, पित्ताचं किंवा उष्णतेचं आपण अवयव मानलं तर त्याला तुपाने सुदिंग करणं, पायावर पाणी घेणं, डोळे लांबची दृष्टी म्हणजे होरायझनकडे बघणं किंवा डोळ्याचे त्राटकसारखे व्यायाम करणं, अभ्यासाच्या वेळेला ते आपलं अंतर नीट आहे ना पुस्तक आणि याच्या बाबतीत किंवा आत्ताच्या LED जमान्यात भरपूर प्रकाशमय ती खोली किंवा त्याची अभ्यासाची जागा आहे ना याकडे नक्की लक्ष द्यायचं. तळपायांना रोज खोबरेल तेल किंवा लोणी किंवा तेल लावल्याने त्याचा परिणाम डोळ्यांच्या स्वास्थ्यासाठी, डोळे सतेज चांगले होण्यासाठी होतो. त्यामुळे हेही आपल्याला नक्की सहज रोज 2 मिनिटासाठी ब्रश जसं करतो त्याला काय आपल्याला वेगळा वेळ देतोय म्हणून आपल्या लक्षात नाही येत, तसं रोज रात्री झोपताना तळपायांना डोक्याला तेल लावूयात म्हणजे डोळ्यांची किंवा सगळ्याच इंद्रियांची काळजी घेतली जाईल. पुढची तीच गोष्ट कानांच्या बाबतीतही हे नवीन गॅजेट आपल्याकडे अतिक्रमण करते आणि म्हणून बहिरेपणा, आत्ता यंत्र अजून एवढी दिसत नाही, पुढे डोळ्याचा चष्मा त्याच्याबरोबर हे यंत्रही खूपसं येऊ शकतं. त्याच्यासाठीचं म्हणजे पूर्वी DJ आणि त्याचे आढळणारे कंपन, तसं आता सूक्ष्म छोटे ध्वनी पण ते कानाच्या अगदी जवळ आणि त्याच्यामुळे त्या टिम्पॅनिक मेम्ब्रेनला सारखं आघात होणं. ध्वनी जिथे आहे तिथे वायू आहे म्हणजे हे वाताचा मोठा अवयव आहे आणि मग तिथे त्याची ताकद द्यायची तर तिथे कानात तेल घालणं असं आयुर्वेद सांगतं. पुन्हा काही जण म्हणतील की आमच्या डॉक्टरांनी सांगितले लहानपणापासून कानात नाकात कुठेही तेल घालायचं नाही. त्याचे परिणाम कधीतरी पूर्वीच्या काळात सर्दी असताना, कानाचं इन्फेक्शन असताना त्यावेळेला तेल घालावंच दाईकडून किंवा शिक्षित नसल्यामुळे घरच्या वडीलधाऱ्यांकडून कानात तेल घालावं एवढंच फक्त माहिती होतं. कानात तेल कधी घालू नये हे आपल्याला शिक्षणामुळे कळतं आहे की सर्दी असताना, सीझन खूप बदललाय, आजारपण असताना, इन्फेक्शन असताना घालू नये. पण जर कोरडेपणा असेल कानात, आता हे यंत्रदार येत असेल तर त्याच्या पोषणासाठी आपल्याला काहीतरी करायला हवं. तिळाचं तेल कानात उडवून बोटाला लावून कानातलं लावणं किंवा मग कानात कोमट तेल आठवड्यातून एकदा घालणं. काळजी एवढीच की सर्दी असताना किंवा इन्फेक्शन किंवा ओलसरपणा असताना करू नये. बाकी जर कान कोरडे, खूप जणांच्या कानात घट्ट मळ इम्पॅक्टेड असा दिसला तर ते कोरडेपणा, अति ध्वनी आदळणं, अति खाण्यातला कोरडेपणा असेल तर तेल घालून ते मऊ करणं. कारण डॉक्टर पण सॉलिवॅक्स देतात तो ऑइल बेसच आहे, 7 दिवस जे काय औषध देऊन मग तो काढतात, तर ते मॉइश्चरायझिंग म्हणून कानात तेल घालायला हरकत नाही. त्याच्याने श्रवण शक्ती पण नक्की सुधारेल. पुढची स्लाईड. खूप जणांच्या परीक्षणांमध्ये, काही जणांच्या परीक्षणामध्ये इथे फरक नक्की चांगला आहे की आपली मुलं खेळायला लागली आहेत चांगल्या प्रकारे, त्यामुळे खूप सर्दी खोकल्याची किंवा टॉन्सिल्सची यावेळेला लक्षणं नाही आढळली. काही जणांमध्ये नाकाच्या आतलं त्वचा सुजणं, ॲडिनॉइड्स, टॉन्सिल्स असे जे लक्षणं आढळली तिथे त्यानुसार योग्य ते उपचार, जसं आपल्या स्वास्थ्य अहवालामध्ये सांगितलं असेल त्यांनी वैद्यकीय उपचार आणि प्रतिबंधात्मक उपचार म्हणून पुन्हा कफ वाढवणाऱ्या गोष्टी ज्यांच्या खाण्यामध्ये होत असेल मग अशी सांगितलेल्या त्यानुसार त्या नक्की कमी कराव्यात. पुढची त्वचेची काळजी, आत्ताचं वय, अडोलसन्स, खाण्यात जर तळलेलं मसालेदार जंक फूड येत असेल तर नक्की ते रिफ्लेक्ट होतं पिंपल्स या स्वरूपात. इथून पुढे खूप जणांची त्वचा रुक्ष, कोरडी अशी जाणवली. इथे नक्की आपली मुलं जर खेळतायत भरपूर तर त्यांच्या हातापायांना संध्याकाळचं तेल लावणं, आठवड्यातून एकदा सुट्टीच्या दिवशी तरी तेल लावणं. मॉइश्चरायझिंगपेक्षा तेलाचा उपयोग दुहेरी होतो. त्वचा मऊ पण राहते आणि वात कमी होऊन चंचलत्व त्यांचं नक्की कमी होतं, जे पुढे त्यांना अभ्यासाला उपकार करणार आहे.
त्वचा म्हणजे साबणाच्या ऐवजी उठणं लावावं, म्हणजे जे ग्राउंडवर खेळतात घाम आणि धूळ ही दोन्ही चिकटून त्यांच्या शरीरावर दिवसभर राहतात. तर उठण्याने स्क्रबसारखा उपयोग नक्की होतो, त्याच्या सुगंधाने फ्रेशनेस येतो. त्यामुळे नक्कीच उठणं वापरण्याचा त्यांना उद्युक्त करावं. पुढची स्लाईड. केसांची काळजी ही या वयोगटामध्ये नवीन आढळलेलं आहे की खूप जणांच्या केसांमध्ये कोंडा किंवा केस गळणं किंवा केस पांढरे होणं असं जे आहे. आहारामधलं पेस्टिसाइड्स आणि या गोष्टी आपण नाही टाळू शकणार, पण सकस आहार त्यातल्या त्यात. केसांना तेल लावण्याची सवय, कोंडा असेल तर शॅम्पू टाळून शिकेकाई किंवा यांनी आणि या सगळ्याचा परिणाम पुन्हा पोटाशी येतो. त्यामुळे मसालेदार आणि या सगळ्या गोष्टी न खाणं, नियमितपणे नाकात तेल सोडल्याने, तुपाचे थेंब सोडल्याने डोळ्यांचं जसं आरोग्य राहील, कानांचं राहील, तसं केसांचंही आरोग्य राहील. क्रीडाकुलमध्ये दररोज म्हणजे 200-250 दिवस जवळजवळ जी काय मुलं शाळेत असतात रोज नाकात एक थेंब घालण्याची सवय किंवा ते कल्चर आहे, कारण रोज त्यांचं धुळीचं एक्सपोजर खूप असतं. गेल्या 7-8 वर्षातला अनुभव असा आहे की त्यांचं सर्दीचं प्रमाण कमी झालेलं आहे, त्यांच्या नाकाचं घोळणा फुटण्याचं प्रमाण कमी झालं आहे, इंद्रियांची शक्ती तर त्यांना लागतेच, अलर्टनेस तो वाढला आहे. त्यामुळे आपणही हे नक्कीच याचा फायदा घेऊयात, आपण याचा उपयोग करून अनुभवूयात. शेवटची स्लाईड. स्वास्थ्य एकूण दीप्तीताईंनी सांगितलं त्यानुसार जे काय आपल्याला आलेले असतील पचन सुधारण्यासाठी औषधं किंवा प्रतिकारक क्षमता, प्रतिबंधात्मक उपाय करायला हवाय सर्दीसाठी, या सगळ्यांसाठी आपापल्या वैज्ञानिकांशी बोलून माझ्या मुलाला त्याच्या प्रकृतीनुसार त्यांनी काय टॉनिक घ्यावं, काय खावं या बाबतीतलं नक्कीच माहिती करून घ्यावी. शेवटी प्रिव्हेन्शन हे नक्कीच आपला उद्देश आहे. आपल्याला औषधं न देता आपलं पाल्य सुदृढ करायचं आहे. धन्यवाद. थोडा उशीर झाला पण मुद्दे खूप होते, त्यामुळे मुलांसाठी एवढं करायला लागतं असं काही काही जण विचार करायला लागलेले. आंघोळ घातली, जेवण करून दिलं, शाळेत पाठवलं की झालं आमचं काम, असं आपल्याला वाटत होतं. महिला पालकांची संख्या अधिक आहे, काळजी करू नका, आपण रेकॉर्डिंग केलेले घरी जाऊन पुरुष पालकांना ऐकवायला द्या आणि दोघांमध्ये कामांची विभागणी करून घ्या की आपल्याला आपला पाल्य असा घडवायचा आहे. मला डॉक्टर श्रीकांतराव बोलत असताना असं वाटून गेलं बरं का, माझ्या वडिलांनी जर आधीची ट्रीटमेंट केली असती तर मला तर रूट कॅनल करायला लागली नसती. तसं आपल्या बाबतीत आपल्या पाल्याने म्हणू नये भविष्यात, म्हणून ही काळजी आपण सगळेजण घेऊया. जवळपास 30 डॉक्टर्स, 20 पालक असा मोठा गट येऊन 21 डिसेंबरला आपल्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी झालेली आणि खूप मोठं काम करायला लागलं. गुगल फॉर्म तयार करायला लागले, ते भरून घ्यायला लागले, डॉक्टरांशी वेगवेगळा संपर्क करायला लागला, त्याच्यानंतर रिपोर्ट तयार झाले. मी पहिल्यांदा असा प्रकृती संदर्भातला रिपोर्ट बघितलेला आहे. म्हणजे आतापर्यंत आपण प्रगतीपत्रकच बघत आलो, पण हाही रिपोर्ट आपण सगळ्यांनी बघायचा असतो. हे ज्यांनी केलं अशा आपल्या निगडी केंद्रातल्या वैद्यमान्य दीप्तीताई धर्माधिकारी आणि त्यांच्या जोडीला असलेल्या आपल्या वैद्य माननीय मेधाताई, त्याचबरोबरीने डॉक्टर श्रीकांतराव, अशी मोठी टीम आपल्या निगडी केंद्रात आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळे, मार्गदर्शनामुळे आपण आपल्या विद्यार्थ्यांची काळजी घेऊ शकतो आहोत. आज वेळात वेळ काढून हे तिघे जण इथे उपस्थित झाले, त्याबद्दल आधी डॉक्टर श्रीकांतराव यांचा सत्कार आपले विभाग प्रमुख श्री शिवराज दादांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. जोरदार टाळ्या आपण सरांसाठी वाजूया. मी स्मिताताईंना विनंती करतो, कृपया आपण समोर यावं. वैद्यमान्य दीप्तीताई धर्माधिकारी यांचाही आपण इथे सन्मान करूया. जोरदार टाळ्या ताईंसाठी पण. वैद्यमान्य मेधाताई देवळेकर यांना एक आपल्यातर्फे छोटीशी भेटवस्तू देऊन आनंद व्यक्त करूया आपण. आपण सर्वजण अतिशय मोठ्या संख्येने आज उपस्थित झालात, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.
यानंतर अजून एक 15-20 मिनिटं आपल्याला द्यायची आहे. शिष्यवृत्तीला ज्यांचे विद्यार्थी आहेत अशा पालकांची बैठक मातृमंदिरात आहे. आणि इथे 6वीला शिबिराला जाणारे जे विद्यार्थी आहेत एक 10 ते 15 मिनिटाची अशा पालकांची बैठक इथे आहे. आपण उठून जायला हरकत नाही त्या ठिकाणी.